मॅडम, माझं म्हणणं असं असेल की एक तर पहिलं या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने मान्य केलं पाहिजे, म्हणजे ज्या वेळेला मी ज्योतिष तज्ञ म्हणून काम करतोय त्यावेळेला मी देव नाही हे पहिलं मान्य केलं अगदी पाहिजे. अगदी मी देव नाही, मी जादूगार नाही, मी एक डॉक्टर ज्या पद्धतीने समाजात काम करतो त्याच पद्धतीने मी एक डॉक्टर, सेम कन्सेप्ट मी काम करतोय हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला या क्षेत्रात जर कोणी असं म्हणत असेल की मी देव आहे आणि मी हे घडवीन तर ते चुकीचं आहे. ते आपल्या नियमाला धरून नाही. मग तो थोडासा अंधश्रद्धा वगैरे वगैरे ह्या भागाकडे ते जाऊ शकतं. ज्योतिषशास्त्र हे अत्यंत कॅल्क्युलेशनचं शास्त्र आहे. हो, कारण भरती, ओहोटी, चंद्रोदय, सूर्योदय कधी होणार हे कित्येक वर्षांचं लिहून ठेवलेलं आहे. हो. आणि जर आपण चेक केलं, पडताळणी केली, एक दिवस एक सेकंदाने सुद्धा बदलत नाही. नाही. मग कसं म्हणायचं की खगोलशास्त्र हे खगोलशास्त्रावरती बेस असलेलं ज्योतिषशास्त्र हे खोटं आहे हे आपण कधीच म्हणू शकत नाही. सर, आपण उपाय देतो. सगळ्यात पहिला उपाय मला हवाय तो म्हणजे विवाह अडचणी. कितीतरी बाधा असतात, कॅल्क्युलेशन प्रमाणे असतात, पण एक इन जनरल अशी काही रेमेडी आहे का की जेणेकरून विवाह जुळण्यास, चांगली प्रपोजल येण्यात आणि फायनलायझेशन पर्यंत ते विवाह जाईल? तर प्लीज आमच्या प्रेक्षकांना असं उपाय. साऊथ वेस्टची जी एंट्री आहे हा, ती लोकांना त्रास देतेच, पण आता घर 100% देते. 100% देते. हो. आता एखाद्या व्यक्तीने घर घेतलंय, तुम्हाला माहितीये मुंबई सारख्या ठिकाणी एक 2 BHK चांगल्या व्यवस्थित घ्यायचं म्हटलं तर 4-5 करोडच्या खाली घर नाहीये. हो, पुण्यात 2.5-3 करोडला, आता 2-2.5 करोडला मिळतंय. बरोबर. करोडोंचा खेळ आहे. दिल्ली सारख्या इथे पण असंच आहे. असं जर न बघता घर घेतलंय आणि आत्ता लक्षात आलं, कारण बिझनेसवरती परिणाम, आरोग्यावरती परिणाम, घरात वाद वाढणे, अनेक सारे प्रॉब्लेम्स होतात. मग अशा वेळेला काही रेमेडी तुम्ही सुचवू शकता का साऊथ वेस्ट? माझं त्या बाबतीतलं मॅडम मत वेगळं आहे. रेमेडी कशा पद्धतीची आहे त्याच्यावरती तुम्हाला रिझल्ट ठरणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्याशी आज एका महत्वाच्या मुद्द्यावरती बोलायचंय. आपल्याला सगळ्यांना माहितीये ज्योतिषशास्त्र किती महत्वाचं आहे आणि किती जुनं शास्त्र आहे हे. ज्योतिषशास्त्राची सुरुवात ही 5,000 ते 10,000 वर्षांपूर्वी किंवा त्याच्याही आधी ही सुरुवात झालेली आहे. आपला यजुर्वेद असू देत, अथर्ववेद असू देत, ह्या सगळ्याचं जर काही बेस असेल ना तर ते होतं हे ज्योतिषशास्त्र. आणि अशा ज्योतिषशास्त्राला जर कोणी सुरुंग लावत असेल तर तो सुरुंग थांबवलाच पाहिजे. आणि तो सुरुंग तुम्हाला माहितीये कोणी लावलाय? तो सगळ्या देशात ज्याची चर्चा आहे. खरात कॅप्टन नाव लावणार नाही, कॅप्टन उपाधी लावणार नाही, कारण ती उपाधी लावणं म्हणजे आपल्या सैन्याचा अपमान आहे. तर अशा व्यक्तीने जो काही गोंधळ घातलाय, सावळा गोंधळ घातलाय आणि ह्या ज्या पवित्र शास्त्रावरती शिंतोडे उडवलेत, तर त्याबद्दल बोलायला योग्यच व्यक्ती आपल्याला हवी आहे. आणि आज आपल्याकडे अशी व्यक्ती आली आहे. आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत ते म्हणजे महान ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी. थांबा, एवढीच त्यांची ओळख नाहीये, तर मराठी ज्योतिष मंडळ जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभर, मी तर म्हणेन संपूर्ण देशभर पसरलेले, आणि मला हेही माहितीये की त्यांचे मेंबर्स परदेशात सुद्धा आहेत. परंतु मराठी जेवढे काही ज्योतिष आहेत त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष असे हे सर आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. सर, मराठी राजमंच BTS हे नेहमीच वेगळ्या विषयांना वाचा फोडतंय आणि मी स्वतः सुद्धा ज्योतिषाशी जोडली गेली असल्यामुळे आणि सामान्य माणसाला आणि स्पेशली स्त्रियांना आणि त्यांच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आज किती त्रास होतोय. ज्योतिषशास्त्रावर तर शिंतोडे उडालेलेच आहेत, परंतु किती घरांमध्ये केवढा गोंधळ माजला असेल. तर मला असं वाटतंय की आज तुम्ही ह्या विषयावर बोललंच पाहिजे, कारण आपण अध्यक्ष आहात. तर सर्वप्रथम सर, आपल्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आपण कित्येक शास्त्रात पारंगत आहात, वास्तुशास्त्र झालं, ज्योतिषी झालं. प्लीज जरा थोडीशी आपल्याबद्दल माहिती द्या, मग आपण सुरुवात करू. नमस्कार. मी ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी. माझं ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र म्हणजे ज्याला आपण न्यूमरोलॉजी म्हणतो, त्याचबरोबर निसर्गोपचार तज्ञ अशा पद्धतीचं वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण झालेलं आहे, अनुभव आहे, असं मी थोडक्यात सांगेन.
विशेष करून आपण आज बोलणार आहे ते ज्योतिषशास्त्र. काय होतं मॅडम, तुम्ही मगाच्यापासून बोलल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की कोणीतरी एक व्यक्ती ज्योतिषाचार्य आहे म्हणते, ज्योतिष क्षेत्रात काम करते म्हणते, किंवा न्यूमरोलॉजी विषयातली तज्ज्ञ आहे म्हणते, आणि तिनं काहीतरी चुकीची गोष्ट केली की त्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. अगदी मान्य आहे, अर्थातच ती व्यक्ती जे काही तिनं कृत्य केलंय हे चुकीचं आहे, माफी न देण्याजोगं आहे, आणि त्याला कधीही माफ केलं नाही पाहिजे. त्यानं केलेली चूक ही निषेध करावा एवढी कमी आहे, अशा पद्धतीची ती कृती आहे. हे पहिल्यांदा मी या ठिकाणी नमूद करेन. आता खरं तर ती व्यक्ती ज्योतिषाचार्य आहे का, ज्योतिष क्षेत्रातली आहे का, हीच मला शंका आहे. माझं मत असं आहे की जी ज्योतिष क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आहे तिला थोडा का होईना, माझं तर मत आहे जास्त प्रमाणात एक आध्यात्मिक जोड असतो, आणि ज्या व्यक्तीला आध्यात्मिक जोड आहे त्याच व्यक्तीनं ज्योतिष क्षेत्रात काम करावं असं मी या निमित्तानं आवर्जून सांगेन. आणि ज्या व्यक्तीला आध्यात्मिक जोड असते, ज्या व्यक्तीच्या ज्ञानाला आध्यात्मिक जोड असते, ती व्यक्ती अशा पद्धतीचं चुकीचं काम करू शकत नाही, हे मी खात्रीनं सांगतो. आता मी त्या क्षेत्रात काम करतोय. मी मराठी ज्योतिष मंडळ महाराष्ट्र राज्य हे आपली ज्योतिष क्षेत्रात, वास्तू क्षेत्रात किंवा न्यूमरोलॉजी वगैरे ही जी काही तत्सम शास्त्र आहेत, ह्या शास्त्राच्या क्षेत्र आहेत ही सगळी वेगवेगळी, ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांची एक संघटना म्हणून आपण ती पाहत असतो. जवळपास 5,000 पेक्षा जास्त सभासद आपल्या मराठी ज्योतिष मंडळाचे आहेत, आणि नेहमी दरवर्षी या संघटनेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रात, हे सगळे जी क्षेत्र मी सांगितली, या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणं, त्यांना काही चांगलं काम केल्याबद्दल पुरस्कार देणं, अशा पद्धतीचं काम आपण मराठी ज्योतिष मंडळाच्या माध्यमातून राबवत असतो. दरवर्षी आपलं एक अधिवेशन, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिष क्षेत्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, हे जी काही शास्त्र आहेत या क्षेत्रात, त्याचबरोबर पौरोहित्य करणारे अनेक जण, असे सगळ्यांना आपण एकत्रित बोलावत असतो. सगळ्यांचं एक अधिवेशन एक दिवसीय साताऱ्यामध्ये आपले करत असतो, आणि त्यामध्ये आपण किती जबाबदारीनं वागलं पाहिजे, आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, त्याचबरोबर आपण म्हणजे जे काही काम करतो ते लोकांना कशा पद्धतीनं उपयोगी पडलं पाहिजे या बाबतीत मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न आमचा दरवर्षी असतो. त्यासाठी ह्या क्षेत्रात काम करणारे अनेक तज्ज्ञ, मी एकटा असं नाही, अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक ज्येष्ठ आहेत, अनेक नावलौकिक कमावलेली या क्षेत्रातली व्यक्ती आहेत अनेक असे काही जी काही व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न आपण दरवर्षी करत असतो. तर थोडंसं आता कसं आहे, मी ज्योतिष क्षेत्रात काम करतोय, वास्तुशास्त्र क्षेत्रात काम करतोय, ह्या क्षेत्रात काम करत असताना मी मगाशी म्हणलेली परत गोष्ट रिपीट करतोय की त्याला आध्यात्मिक जोड असते, आणि ज्या व्यक्तीला ही आध्यात्मिक जोड आहे तीच व्यक्ती या क्षेत्रात यशस्वी होते, असा माझा अनुभव आहे. आणि जी आध्यात्मिक व्यक्ती जोड घेतलेली आहे ती व्यक्ती असं चुकीचं काम करत नाही, आणि ही व्यक्ती ज्या वेळेला असं हिनं चुकीचं काहीतरी काम केलंय त्यामुळे तिला ज्योतिष क्षेत्रात काम करते असं मी तर मानणार नाही, न्यूमरोलॉजीचं काम करते असं मी तरी मानणार नाही. कारण अशी व्यक्ती जर असेल तर ती असं कृत्य करणार नाही, आणि हे कृत्य जे आहे ते सगळ्यांना राग येणारं, चीड येणारं आहे. आणि थोडंसं मग काय होतं, आमचा प्रयत्न असा असतो की एखादी व्यक्ती, तिचं नाव खराब झालं तर हरकत नाही, ते त्या व्यक्तीपुरतं मर्यादित असतं, पण त्या व्यक्तीनं काम चुकीचं केलं, त्या कामामुळे जर ज्योतिषशास्त्र बदनाम होणार असेल किंवा वास्तुशास्त्र, न्यूमरोलॉजी ही क्षेत्र बदनाम होणार असतील तर ते योग्य नाही, हा माझा पहिला प्रयत्न असतो. आणि तो प्रयत्न मी नेहमी करत असतो. मराठी ज्योतिष मंडळ महाराष्ट्र राज्य हे त्यासाठीच काम करतंय की लोकांच्यात एक जागरूकता वाढली पाहिजे. मग ते ज्यांना ज्योतिषशास्त्राबद्दल माहित नाही त्यांनी पण ह्याच्यातून माहिती घेतली पाहिजे, आणि जे काम ह्या क्षेत्रात करतायत त्यांनी जबाबदारीनं काम केलं पाहिजे, असं माझं मत असतं. तुम्हाला मी इथे एक तुमच्या बोलण्यातून आता एक वाक्य असं आलं की ज्याला आध्यात्मिक बेस नाहीये त्याला यश मिळत नाही, बरोबर आहे. परंतु हा खरा बुवा हा जो इतका मोठा झाला, म्हणजे सामान्य ज्योतिषाला आपल्याला माहितीये की किती कष्ट घ्यावे लागतात खरंय स्वतःला प्रूव्ह करायला, बरोबर. म्हणजे रिझल्ट आले तरी लोक मान्य करत नाहीत. ते अशी फार थोडी लोक असतात की जी पुन्हा येतात, सांगतात, पण अशी आहेत. म्हणजे माझ्या ह्या प्रॅक्टिसमध्ये मला 80% लोक अशी भेटलीत की
जी परत येऊन सांगतात की नाही काम झालंय आणि थँक्स त्या बाबतीत. पण अशी अनेक लोक आहेत की जे सांगतही नाहीयेत. पण ह्या माणसाला एवढं यश मिळण्यासाठी ह्याने काहीतरी तर चमत्कार दाखवले असतील ना. बरोबर. आता त्या बाबतीत मॅडम माझं म्हणणं असं असेल की एक तर पहिलं या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने मान्य केलं पाहिजे, म्हणजे ज्या वेळेला मी ज्योतिष तज्ञ म्हणून काम करतोय त्यावेळेला मी देव नाही हे पहिलं मान्य केलं अगदी पाहिजे. अगदी. मी देव नाही, मी जादूगार नाही, मी एक डॉक्टर ज्या पद्धतीने समाजात काम करतो त्याच पद्धतीने मी एक डॉक्टर, सेम कन्सेप्ट मी काम करतोय हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला या क्षेत्रात जर कोणी असं म्हणत असेल की मी देव आहे आणि मी हे घडवीन तर ते चुकीचं आहे. ते आपल्या नियमाला धरून नाही. मग तो थोडासा अंधश्रद्धा वगैरे वगैरे ह्या भागाकडे ते जाऊ शकतं. पण जो खरा ज्योतिष तज्ञ आहे, म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला जर तुम्ही विचाराल तर मी नेहमी, म्हणजे मलाही अनेक रोज आता लोक येत असतात, भेटत असतात, त्यांची कामं आपल्याकडून होत असतात. कामं झाल्यानंतर ते बिचारे येतात आणि आपल्याला म्हणतात सर तुमच्यामुळं झालं. पण मी त्यांना एकच सांगतो की माझ्यामुळं नाही झालं, मी एक कारण आहे. मी अभ्यास केलेला एक व्यक्ती आहे. माझ्या अभ्यासातून तुम्हाला मी काही मार्गदर्शन केलं, ते तुम्ही फॉलो केलं आणि तुम्हाला रिझल्ट कुणी दिला, तुम्हाला तुमचं फळ कुणी दिलं तर तो देव आहे हे कुठेतरी मान्य केलं पाहिजे. आता अनेक लोक मॅडम देवच मानत नाहीत. ते म्हणतात देव आहे कुठं, कुठला देव, मग हे सगळं थोतांड आहे, हे सगळं चुकीचं आहे. तर त्या लोकांना मला एक सांगायचं आहे, आपण दैनंदिन जीवनात विचार केला तर आपल्याला लाईट लावायची आहे, आपण बटन दाबतो. आपल्याला फॅन लावायचा आहे, आपण बटन दाबतो. काही करायचं असेल तर ते कुणीतरी कृती करावी लागते, तेव्हा त्याचा रिझल्ट येतो. बरोबर. आता बघा, मला ह्याच उदाहरण द्या. थोडंसं मला असं बोलायचं की आता रोज सूर्य उगवतो, रोज सूर्य मावळतो, रोज चंद्र उगवतो, रोज चंद्र मावळतो, उन्हाळ्यातच उन्हाळा होतो, पावसाळ्यातच पाऊस पडतो, हिवाळ्यातच हिवाळा. ह्याचं बटन कोण दाबतंय? हे बटन दाबतंय ना कोणीतरी. हे वेळेत सगळं का घडतंय? मग हे कुणीतरी घडवतंय, कुणीतरी ह्याचं बटन दाबतंय. तो व्यक्ती म्हणजे कोण किंवा ते काय आहे? तर ती एक पॉवर आहे. मग त्या पॉवरला तुम्ही देव म्हणा, इतर काय म्हणायचं तुमचे तुम्ही दगड म्हणा, पण ती एक पॉवर आहे हे कुठंतरी तुम्हाला मान्य करावं लागतं. आणि तीच पॉवर हे सगळं चलनवलन करते. हे ज्या दिवशी तुम्ही मान्य कराल त्यावेळेला तुम्ही ज्योतिष तज्ञ आहात असं मी मानेन. खूप सुंदर, अतिशय सुंदर विवेचन केलं सर. जे बोलले ना ते माझ्या प्रेक्षकांना, एस्पेशली ज्या माझ्या स्त्रिया, ज्या म्हणजे महिला प्रेक्षक वर्ग जो आहे, प्लीज प्लीज हे लक्षात ठेवा. इदम मम, मी याला कारणीभूत नाही, करणारा तो ईश्वर आहे. असा जो कोणी ज्योतिषी तुमच्याशी बोलत असेल तो 50% चांगलाच ज्योतिषी असणार. 50 नाही, 100% तो चांगला आहे. माझं मत असं राहील, 100% तो चांगला आहे. सर काय माहितीये का, इतकं भयान जे हे वासना कांड म्हणा, राजकारण्यांचं कांड म्हणा, जे काही घडलंय त्याच्यामुळे ना माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा 100% आता कुणावर विश्वास ठेवावा असं वाटत नाही. म्हणून मी म्हंटल 50%. कारण भूलभुलैया जी लोक करतात ते कसलीही ट्रिक वापरू शकतात. आणि म्हणून सगळ्यात पहिलं की जो स्वतःला देवत्व प्राप्त करत नाही तो ऍटलिस्ट 50% तरी आपण म्हणू शकतो की चांगला ज्योतिषी असणार. सर तुम्ही अशा काही गाईडलाईन्स देऊ शकाल का जेणेकरून महिला वर्ग आणि पुरुष वर्ग सुद्धा मी म्हणेन, कारण प्रत्येकाला त्रास देण्याची पद्धत वेगळी असू शकते. स्त्रियांचं वेगळ्या प्रकारे शोषण, पुरुषांचं वेगळ्या प्रकारे शोषण केलं जाऊ शकतं. हनी ट्रॅप सारख्या गोष्टी आपण बघतोय. म्हणजे पैशांना ललचावणारी लोक काहीही करू शकतात. तर असं आपण साधारण काय गाईडलाईन आपण आपल्या प्रेक्षकांना देऊ शकतो की बाबा तुम्ही हे समजा, इथे विश्वास ठेवा, अशा गोष्टी दिसेल तर तो अंधविश्वास आहे, असं तुम्ही काही सांगू शकाल का सर? बरं, आता काय लक्षात घेतलं पाहिजे? पहिल्यांदा मी प्रेक्षक किंवा जी व्यक्ती सल्ला घ्यायचा आहे तिला, पण तिला ज्योतिषशास्त्र माहित नाहीये, वास्तुशास्त्र माहित नाहीये, अंकशास्त्र माहित नाहीये, असे एक व्यक्ती समोरून आली आहे असं आपण आपलं गृहीत धरूया. माझं मत असं आहे त्या व्यक्तीनं पहिलं एक पाहिलं पाहिजे की पुढचा व्यक्ती मी देव आहे म्हणतोय का. तो देव नाहीये. जर मान्य कर मी देव नाहीये, मी कारण आहे, देव तुला आशीर्वाद देतोय, तो आशीर्वाद फक्त माझ्या रूपानं तुला मिळतोय, असं जो मानणारा व्यक्ती आहे तो खरा ज्योतिषतज्ञ असू शकतो. त्याचबरोबर त्याचे संस्कार
म्हणजे आध्यात्मिक ताकद एवढ्यासाठीच मी मॅडम म्हणलंय की जी आध्यात्मिक जोड असलेली व्यक्ती आहे तिचे संस्कार नक्कीच वेगळे असणार आहेत. ती आल्यानंतर पुढून जेव्हा महिला येते त्यावेळेला कुणीतरी ती जबाबदार आहे, आपली जबाबदारी त्या महिलेची जबाबदारीनं वागण्याची आहे, हे सगळं ओळखणारी ती व्यक्ती आहे. मग तिची वागण्याची पद्धत, तिची बोलण्याची पद्धत हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण संस्कार असलेली व्यक्ती म्हणतो, ती संस्कार असलेली व्यक्ती आपोआपच तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला तेज दिसणार आहे, आपोआपच त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तुम्हाला एक वेगळा भाव जाणवणार आहे, की समर्पित असणार आहे. ती असं कधीच म्हणणार नाही मी कोणीतरी आहे आणि मी तुला बरं करणार आहे, ही भावना त्या व्यक्तीमध्ये कधीही दिसणार नाही. अशीच व्यक्ती तुम्हाला योग्य म्हणजे सल्लाही देऊ शकते आणि योग्य रिझल्ट देऊ शकते, असं माझं मत आहे. अगदी बरोबर. हा, आणि ह्या शेवटी मॅडम तुम्ही विचार करा, साधू संतांचे चेहरे बघा, यशस्वी झालेल्या लोकांचे चेहरे बघा, त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला जाणवतं की ही व्यक्ती काहीतरी वेगळेपण हिच्यात साध्य झालेलं आहे, हिच्याकडे काहीतरी वेगळी क्षमता आहे. आणि ही क्षमता मॅडम एकाच वेळेला शक्य होते की तुमची आध्यात्मिक ताकद, तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आध्यात्मिक जोड असेल तरच हे सगळं साध्य होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. सर मग इतकी लोक फसली कशी? नाही, आता फसली कशी, आता ह्याच्या योग्य प्रश्न तर आहे मी तुमचा. हा प्रश्न तुम्हाला का विचारते माहितीये, कारण मला एक चांगलं माहितीये की तुमचं स्वतःचं वर्तमानपत्र आहे. तुम्ही जरी ज्योतिषी असाल, तुम्ही जरी वास्तुतज्ञ असाल, तरी तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे हो, आणि लिखाणात जबरदस्त ताकद आहे, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारते. बरोबर. आता बघा मॅडम, मी राजकीय क्षेत्रात वावरतो, माझं ते एक क्षेत्र आहे, ते एक माझं अंग आहे. मी पत्रकारिता क्षेत्रात वावरतो, ते एक माझं अंग आहे. त्यानंतर अजून वेगळं म्हणजे सांस्कृतिक क्षेत्र, म्हणजे ग्रंथालय असतील, वाचनालय वगैरे अशा पद्धतीने सांस्कृतिक क्षेत्रात काम करतो, ते वेगळं अंग आलं. आता ही सगळी वेगवेगळी क्षेत्र आहेत, तरी सुद्धा त्या प्रत्येक क्षेत्रात माझा वेगळा रोल आहे. पण त्या कुठल्याही क्षेत्रात मी रोल जेव्हा करत असतो त्यावेळेला संस्कार ही गोष्ट मॅडम कॉमन असते सगळीकडं, माझं असं मत आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात वावरत असताना संस्कार ही गोष्ट तुमची कुठेही बदलणार नाहीये, ती मात्र सगळीकडे कॉमन राहणार आहे तुम्हाला. हा एक भाग आहे. आणि माझं असं मत आहे, ज्यावेळेला तुम्ही समाजात कुठलंही काम करता, कुठल्याही क्षेत्रात, त्यावेळेला तुम्हाला एक जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. मी पत्रकार आहे, पत्रकार म्हणल्यावर माझा एक रोल आहे. मी ज्योतिषतज्ञ आहे, माझा एक रोल आहे. राजकारणी आहे, माझा एक रोल आहे. तुम्हाला त्या रोलमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर जबाबदारीनं तुमची एक प्रकारची व्यक्तिमत्वाची छाप बनणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती व्यक्तिमत्वाची छाप अनेक लोक बघणार आहेत, त्याच्यावरती तुमचं काय जे काही तुमचं अवलोकन व्हायचंय ते होणार आहे, हे तुम्ही पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. मग ज्यावेळेला अशा क्षेत्रात, माझं असं मत आहे की ज्योतिष क्षेत्र किंवा ज्योतिष तज्ञ होणं हे फार नाजूक क्षेत्र आहे मॅडम. ह्या ठिकाणी लोक अनेक नाजूक प्रश्न घेऊन येतात, ते नाजूक प्रश्न घेऊन तुमच्याशी बोलतात, पण त्या व्यक्तीची भावना तुमच्याबद्दल काय आहे हे तुम्हाला ओळखता आली पाहिजे. म्हणजे मॅडम ह्या बाबतीत मी जरा मुद्दाम वेगळं बोलतोय. ज्योतिष तज्ञ म्हणून तुम्ही जेव्हा यशस्वी काम करत असता त्यावेळेला समाजात असाही वर्ग असतो की ज्याला तुमचं बरं वाटत नाहीये, ज्याला तुमचं चांगलं बरं वाटत नाहीये, किंवा माझा एखादा स्पर्धकही असतो की त्याला माझं बरं वाटत नाहीये, माझ्या बिझनेसमध्ये मी यशस्वी झालोय, तोही ह्याच बिझनेसमध्ये आहे पण त्याला यश मिळत नाहीये. अशा वेळेला तुम्ही जबाबदारीनं काम केलं पाहिजे. तुम्हाला समोरून येणारी व्यक्ती ओळखता आली पाहिजे. म्हणजे पुढून आलेली व्यक्ती खरंच म्हणजे काही ग्रासलेली आहे का, खरंच तिला काही व्यथा आहेत का ती खरं काहीतरी तुम्हाला फसवण्यासाठी आली आहे, हे सुद्धा आपल्या चांगल्या लोकांना ओळखता आलं पाहिजे. मी असं म्हणत नाहीये, मुळीच म्हणणार पण नाही की खरा तर असं काहीतरी बळी गेला असेल, असं नाहीये. तो चुकीचं वागला, त्याला त्याचं चुकीच्या पद्धतीचं फळ मिळलं, त्याची फळ तो भोगणार आहे, हा भाग वेगळा. पण मला असेही अनुभव मॅडम आपल्या क्षेत्रात काही आलेले आहेत की ती लोक बिचारी चांगली आहेत, पण त्यांना कुणीतरी असं अडकवतं, ट्रॅपमध्ये नेतं. मग त्यावेळेला तुमची त्या ट्रॅपला सामोरं जाण्याची क्षमता असली पाहिजे. ह्याचा अर्थ तुम्हाला पुढचा व्यक्ती ओळखता आला पाहिजे, तो तुम्हाला कसा फसवतोय
ते कळलं पाहिजे. आणि मॅडम माझं स्पष्ट मत आहे, ज्या व्यक्तीला ही क्षमता नसेल, मग क्षमता निर्माण व्हायला तुम्हाला काय करावं लागेल, तर तुमच्या क्षेत्रात म्हणजे ज्योतिष क्षेत्रात तुम्ही प्रावीण्य असलेले असावे लागेल, तुम्हाला त्यातलं प्रचंड ज्ञान असलेले असावं लागेल, आणि त्या ज्ञानाच्या आधारे तुम्हाला एक कॉन्फिडन्स असला पाहिजे, स्वतःबद्दलची एक खात्री असली पाहिजे की नाही मी चुकीचं करू शकत नाही, मी चुकीचं सांगू शकत नाही, ह्याचा येणारा तुम्हाला जो रिझल्ट आहे तो चांगला येणार आहे, ही खात्री तुमची असली पाहिजे. आणि ही खात्री तुमची कधी निर्माण होणार आहे, तुम्हाला तेवढं ज्ञान असलं पाहिजे. आणि माझी विनंती असेल आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना की ज्याला हे ज्ञान नाहीये, ज्याला ही स्वतःबद्दल खात्री नाहीये, त्यांनी या क्षेत्रात इथून पुढे काम करू नये, असं माझं मत राहील मॅडम. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण सर, कारण तो जर कच्चा असेल, त्याला जर ते ज्ञान नसेल, त्याची ती क्षमता नसेल, तर तो समाजात चुकीच्या पद्धतीने अडचणीत येऊ शकतो. आता काळ बदललाय, समाज बदललाय, तुमच्याबद्दलच्या श्रद्धा ह्या तुमच्या नंतरचा विषय येतो. पण अगोदर येताना तुम्ही ब्लँक मध्ये येणारा व्यक्ती तुम्हाला कुठल्या पद्धतीनं आलाय ते ओळखता आला पाहिजे. आणि जर तुम्ही क्षमता नसेल, तुमच्याकडे ज्ञानाची कमतरता असेल, तर तुम्ही या क्षेत्रात आता इथून पुढं काम करू नये, हे माझा सल्ला राहील आपल्या व्यक्तींना, आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना. ज्योतिषाचार्यांना सरांनी अगदी परखड सल्ला दिलाय. पूर्ण ज्ञान असेल तरच या, अर्धवट ज्ञान, काहीतरी 2-4 क्लासेस केलेत आणि तुम्ही न्यूमरोलॉजिस्ट किंवा ज्योतिषाचार्य स्वतःला म्हणत असाल, तर कृपया हे बंद करा, नाही तर ही नामुष्कीची वेळ वारंवार आपल्यावर येत राहील, येऊ शकते. आणि मग मॅडम वाईट काय वाटतं, एखाद्या व्यक्तीचं काही चुकीचं झालं त्याच्याबद्दल आपल्याला फार वाईट वाटून घ्यायची गरज नाही, पण त्या एखाद्या व्यक्तीमुळं पूर्ण ज्योतिष क्षेत्र जर बदनाम होत असेल, त्याच्या बाबतीत जर शंका निर्माण होत असेल, तर ते चुकीचं आहे. आमचं मत असं आहे, त्या शास्त्रावर लोकांचा असलेली श्रद्धा, लोकांचा असलेला विश्वास तो कमी होता कामा नये कुठल्याही परिस्थितीत, असं मला वाटतं. सर, उत्तमरित्या तुम्ही हे मांडलं, पण तरीही माझा प्रश्न थोडा आहेच, त्याचं उत्तर मला मिळालं नाहीये. मी तुम्हाला पुन्हा विचारते. मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की ह्या अर्धवट नॉलेज असलेल्या माणसाने इतक्या लोकांना भुरळ कशी पाडली. करेक्ट, त्या मुद्द्यावर येतो. आता ते खरं आपला खरा मूळ प्रश्न तो होता, पण आपण वेगळीकडे गेलो. आता माझं मत असं आहे मॅडम, आपला हा जो व्यवसाय आहे ना, हल्लीच्या काळात जर तुम्ही बघितलं तर सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही मांडणी असेल, अनेकांना असं वाटतं की ह्या क्षेत्रात पैसा भरपूर आहे, प्रचंड पैसा मिळतो, आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या पद्धतीनं प्रसिद्धी, वेगवेगळ्या पद्धतीनं एक झगमगाट, अशा पद्धतीनं लोक आपल्या क्षेत्रात यायला लागलेत. त्या लोकांचं होतंय काय, ज्ञान कमी आहे, तुमचा रिझल्ट किती येणार आहे ह्याची खात्री तुम्हालाही नाहीये, आणि तुम्ही मात्र त्या झगमगाटामुळे तुमच्याकडे लोक येत आहेत, बिचाऱ्यांची 10तली 4 जणांची कामं होत आहेत, ते 4 जण इतरांना सांगतायत, ते इतरांना सांगतायत, असं करून तुमच्याकडे फ्लो वाढतोय. आणि हल्लीच्या काळात लोकांची एक बारकाईने निरीक्षण केलं तर जी परिस्थिती आता समाजातली आहे त्याच्यानुसार एक सहनशक्ती लोकांची कमी आहे, आणि ते सहनशक्ती कमी, त्यामुळे लोक पॅनिक आहेत, आणि मग कुठंतरी काहीतरी असं ऐकतात आणि त्याची खात्री न करता तिथं जाऊन प्रवेश करतात. म्हणजे आपत्ती होत नाही, आपत्ती होणं न होणं हे माझ्या, तुमच्या किंवा कुणाच्या हातात नाहीये, ते कुणाच्या तरी मगाशी मी बोलल्याप्रमाणे पॉवरच्या हातात आहे. मग आता आपण इथं मार्गदर्शन काय करणार आहे मॅडम, कधी होऊ शकतं. आता कधी होऊ शकतं, आपण काय असतं एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी मी देव नाहीये, तुम्ही देव नाहीये, काही पॉवर किंवा काही अधिकार हे त्या पॉवरनं त्याच्या हातात ठेवलेत. ज्याला आपण देव म्हणतो त्या देवाने हे अधिकार हातात ठेवलेत. मग आपण का तिथं ब्लँक होऊन डोळे झाकून जातो की मला आपत्ती होणार आहे किंवा मला मोठा फायदा होणार आहे. आणि जर तुम्ही त्या व्यक्तीने असं जर डोळे ब्लँक ठेवून जात असाल आणि अशी फसवणूक झाली तर मग एक फसतो, दुसरा फसतो, तिसरा फसतो, चौथा फसतो. मला तर असं काही वेळेला शंका येते की एवढी लोक फसतात का. तेच आम्ही चांगले रिझल्ट देऊन आमच्यावर सुद्धा काही लोक विश्वास ठेवत नाहीयेत अजून पण. मग हा केवळ अशी काय जादू ह्यानं केली की एवढी लाईन ह्याच्याकडे लागली. मग ह्याला काहीतरी कारण आहे, झगमगाट असेल, प्रसिद्धी मिळवण्याची काही साधनं असतील, ह्याच्या माध्यमातून हे साध्य झालं आणि एवढ्या लोकांना त्यानं फसवलं. आणि हे फसवलं जर खरं असेल, आहे आता दिसतंय स्पष्ट, जर असेल तर त्याचा उद्योग हा फसवणेच होता. त्याचा उद्योग ज्योतिष सल्ला देणे हा नव्हता.
मॅडम मी स्वतः काम करतोय, तुम्ही त्या क्षेत्रात काम करताय. आपल्याला जर फसवणूक करायचं असेल तर आपण ज्योतिष सल्ला नाही देऊ शकणार आहे. आपल्याला ज्योतिष सल्ला जर द्यायचा असेल तर फसवणूक नाही करू शकणार आहे. दोन्ही ह्या वेगवेगळ्या बाजू आहेत, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. कारण का, ज्योतिष सल्ला म्हणजे मी काय करतो, मी नेहमी बोलतोय, सारखं बोलतोय, मी देव नाहीये, मग मी कशाच्या आधारे मार्गदर्शन करतो. कसं असतंय, लोकांना असं वाटतं की ज्योतिष तज्ञ म्हणजे कोणतरी देव आहे, तर नाही. मी परत रिपीट करतोय, मग ज्योतिष तज्ञ म्हणजे काय आहे, तर ऍज ए प्रति डॉक्टर ज्या पद्धतीने एखादी अडचण, एखादा त्रास झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला आपण काय करतो, ब्लड रिपोर्ट दाखवतो. डॉक्टरला काय करतो, सोनोग्राफी रिपोर्ट दाखवतो. तो रिपोर्ट बघितल्यानंतर डॉक्टरना तुम्हाला काय झालं याचं निदान होतं, बरोबर. आणि त्या आधाराने डॉक्टर तुम्हाला औषधोपचार चालू करतात. सेम कन्सेप्ट ज्योतिष तज्ञाची आहे. तुम्ही पुढं कुंडली ठेवली, कुंडली पत्रिका लोक त्याला म्हणतात. ती पत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला काय परिस्थिती आहे तुमच्या जीवनात, तुमच्या आरोग्यात, किंवा काय ज्या काही गोष्टीचा प्रश्न आहे तुमचा, त्या बाबतीत तुमची काय पोझिशन आहे ह्याचं निदान मला त्या पत्रिकेतनं होणार आहे, त्या कुंडलीतनं. आता ती कुंडली काय मी बनवतो का, नाही. कुंडली कशाच्या आधारे बनते हे पण समजून घेण्याची, म्हणजे जे लोक ज्योतिषशास्त्राबद्दल जाणतच नाहीयेत त्यांच्यासाठी हे मी सांगतो. ज्योतिषशास्त्रामध्ये महत्वाची काय असते तर कुंडली. आता कुंडली कशी बनते, तर आपल्या सगळ्यांना माहित आहेत ग्रह, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध हे आपण लहानपणापासून शिकत आलोय. हे काही मी बनवले, तुम्ही बनवले असं नाहीये. ते ग्रह आहेत, ते ग्रह आकाशात फिरत असतात, हे आपण सगळे बघत आलोय. ठीक आहे, आता तुमची कुंडली काढायला मला 3 गोष्टी लागतात. तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण. आता ह्या 3च गोष्टी मी का घेतल्या, तर ज्या तारखेला, ज्या वेळेला, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्यावेळेला आकाशात असलेली ग्रहांची पोझिशन सारखी बदलत असती. बघा, सूर्य आता पूर्वेला असतो, थोडा वेळ डोक्यावर असतो, नंतर पश्चिमेला जातो, मावळतो, पुन्हा चंद्र मध्ये असतो, कधी इकडं असतो, कधी, हे आपण बघत असतो. सतत ग्रहांच्या पोझिशन बदलत असतात. मग ही ग्रहांची पोझिशन म्हणजे जी व्यक्ती जन्माला आली, ज्या ठिकाणी, ज्या वेळेला आणि ज्या तारखेला जन्माला आली त्यावेळेला आकाशात ग्रहांची असलेली पोझिशन, त्या पोझिशनचा अप्पर व्ह्यू, वरून मारलेला फोटो, ती म्हणजे तुमची कुंडली आहे. आता ही कुंडली मी ठरवली का, नाही. तुमचा जन्म झाला कुणी, पॉवरनं केला. तुम्ही त्या वेळेला जन्म का झाला, पॉवरनं केला. त्याच ठिकाणी का झाला, पॉवरनं केला. त्यात माझा काहीच संबंध नाहीये. तुमची तारीख, वेळ, ठिकाण त्याच्या आधारे माझ्या कुंडली समोर आली. त्या कुंडलीमध्ये 12 घर आहेत, बरोबर. 12 घर आहेत म्हणजे काय, तर मी एक उदाहरण देतो सोपं. बँकेत तुम्ही गेल्यानंतर चेअरमन बसायची एक केबिन आहे, व्हाईस चेअरमन बसायची एक केबिन आहे, बँकेचे सर्व व्यवस्थापक बसायची एक केबिन आहे, बँकेचा कॅशियर बसायची एक केबिन आहे, क्लर्क बसायची एक केबिन आहे, पासिंग ऑफिसर बसायची एक केबिन आहे. सेम शिपाई बसायची पण एक जागा आहे, पोझिशन आहे. बघा तुम्ही, मग ह्या जशा केबिन आहेत तशा आपल्या कुंडलीमध्ये 12 केबिन आहेत. मग त्यात कशात सुख भरले, कशात ज्ञान भरले, कशात धन भरले, कशात तुमचं लग्नाची वैवाहिक अवस्था, वैवाहिक म्हणजे पोझिशन काय असणार ते भरलंय. अशा वेगवेगळ्या तुमच्या लाईफ मधल्या भरलेल्या आहेत, बरोबर. आता त्यामध्ये अजून काय बघतो आपण, 9 ग्रह. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते मी नाही ठरवले, सूर्यचंद्र मी नाही ठरवले, असतात. त्याचे ते ग्रहात बसलेत. तुमची अप्पर व्ह्यू, त्याची पत्रिका बनली. आता ते ग्रह कोण आहेत, तर त्याला प्रत्येकाला रोल आहे. कोण चेअरमन आहे, कोण मॅनेजर आहे, कोण पासिंग ऑफिसर आहे, कोण शिपाई आहे, कोण कॅशियर आहे. लक्षात घ्या, त्यांचे रोल बनलेत. आता एखाद्या बँकेत एखाद्या मॅनेजरनं 2 क्लार्कनं सांगितलं, आज तुम्हाला काम काय, तर बँकेत असलेली कॅश मोजून घ्या, बरोबर. काम दिलं त्यांच्या बॉसनं, काय दिलं, तुम्ही कॅश मोजून घ्या. मग कॅश मोजून घ्या असं म्हणल्यानंतर ते 2 मित्र असतील तर ते दिवसभर बिचारे एकमेकाला मदत करून कॅश मोजणार आहेत. का तर एकमेकाला ते सांभाळणार आहेत. दोघं एकमेकाची, तू जेवस तर मी बसतो, मी जेवस तर तू बस, असं सांभाळून काम करणार आहेत. आणि संध्याकाळी दोघांनी एकमेकाला योग्य पद्धतीनं सांभाळून काम केलं, त्यामुळे रिझल्ट ओके येणार आहे. मान्य आहे आपल्याला. पण हेच 2 जण शत्रू आहेत, त्यांचं जमत नाही. दोघं मित्र नाही आहेत, दोघांचं एकमेकाला विरोध आहे. ते जर एकत्र आले, त्यांचं काम तो म्हणणार तू चुकला, तो म्हणणार तू चुकला, तू चुकला, तू चुकला. दोघं चुकल्याच्या नादात संध्याकाळी रिझल्ट ओके येईल का, नाही येणार. सेम आपले ग्रह आहेत. काही ग्रह एकमेकाचे मित्र आहेत, ते जेव्हा एका केबिन मध्ये एकत्र येणार आहेत त्याचा रिझल्ट ओके येणार आहे.
जेव्हा दोन शत्रू काही ग्रह एकमेकाचे शत्रू आहेत आपल्याला माहिती आहे, तर ते शत्रू ग्रह एकत्र आले एखाद्या केबिन मध्ये आले तर तिथं विध्वंस होणार आहे हे आपल्याला कळतंय. अशा पद्धतीने हे काही आपण ठरवत नाही, जे तुमच्या कुंडलीत दिसतंय, जे तुमच्या रिपोर्टमध्ये दिसतंय त्याच्या आधारे आम्ही प्रिडिक्शन करतोय. आता डॉक्टर अनेक असतात पण एखाद्याच डॉक्टरचं प्रिडिक्शन चांगलं असतं, निदान चांगलं असतं. तसं आपल्याही क्षेत्रात आहे. आपल्या क्षेत्रात अनेक जण ज्योतिषतज्ञ असले, वास्तुतज्ञ असले किंवा न्यूमरोलॉजिस्ट असले तर सगळ्यांचं ज्ञान हे समान नसणार आहे. त्यातला एखादा अशी व्यक्ती असणार आहे की ज्याचं ज्ञान चांगलं आहे, मग त्याचं ज्ञान चांगलं आहे, त्याचे रिझल्ट चांगले येणार. त्याचे रिझल्ट चांगले आले की त्याच्याकडे गर्दी वाढणार. आता उदाहरणार्थ माझ्याकडे 5 ते 6 दिवसाचं वेटिंग आहे. आज बुकिंग करायचं, पुढच्या आठवड्यात नंबर येतो. काय येतो तर रिझल्ट येतो. बरोबर. पण मी असं कधी म्हणलं नाही की रिझल्ट माझ्यामुळं नाही, मी कारण आहे. लक्षात खूप घेतलं सुंदर. पाहिजे. म्हणजे सरांनी जे आतापर्यंत आपल्याला सांगितलं त्यात ते वारंवार एक सांगतायत आणि सगळ्यांनी हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की मी करता नाहीये, मी फक्त Correct. कारण आहे. आय एम जस्ट Correct. मीडियम. आणि हे मीडियम हे सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. कारण एखाद्या ज्योतिषाकडे आपण जातो, आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो, तर त्या ज्योतिषाचं एक गुरु म्हणून, एक विद्वान म्हणून नक्कीच तुम्ही त्याचं कौतुक करा. परंतु तारतम्य, बॉर्डर कुठपर्यंत कोणी आपल्या बरोबर खेळू शकतं, आपल्या भावनांबरोबर खेळू शकतं, आपल्या फॅमिली बरोबर खेळू शकतो, हे लक्षात घेणं अत्यंत 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 गरजेचं आहे. सर, आपण जे आता हे सगळं बघतोय ना, असंच माझे एक क्लायंट आहे, नावं नाही सांगणार कुणाचीच, तर ते जेंट्स आहेत, ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मला ना माझ्यावर कुणीतरी करणी केली आहे. आणि बघा, बिझनेस मधली लोक आहेत, दिल्लीतला माणूस आहे, कोणी ना कोणी यांच्या संपर्कात नेहमी असतंच. तर त्यांनी मला सांगितलं पण त्यांचा माझ्यावरती विश्वास की मी जे सांगते काही करायच्या अगोदर मला विचारतात. तर त्यांनी मला सांगितलं की करणी केली आहे आणि असं सांगितलंय की ज्यांनी करणी केली ते तुमच्या फॅमिलीतला एक आहे, बाहेरचा कोण आहे, असं काय 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 सांगितलं. आणि ती बिचारी कामाख्या देवी आहे ना, ती आता काय म्हणू, ती नवरात्रात आपण शूट करतोय सर, त्या कामाख्या देवीचं आपण किती म्हणजे तिचं पूजन करू तितकं कमी आहे. कारण आत्मशक्ती, आत्मबल देणारी देवी आहे ती. परंतु काय ते रेडे मारणं आणि काय चाललंय. तर तसंच ह्यांनाही सांगितलं की त्यांनी त्याच्या बायकोला पाठवलं. मग कारण तो घाबरला, करणी वगैरे केली आहे, त्याला पाठवलं त्या ज्योतिषाकडे आणि त्यांनी सांगितलं की रेडे वगैरे मारायचे, 10-15 लाखाचं बजेट दिलं. हा मला विचार, म्हटलं एक कानाखाली, म्हणजे माझं ना खरंच सांगते सुसंस्कृतपणा आहे ना माझा कोसळला त्या दिवशी. मी म्हटलं तुझ्या एक कानाखाली, समोर असताना एक कानाखाली लावली असती. म्हणे क्या मॅडम ऐसे क्यों बात करते. मतलब क्यों नहीं बात करो, इतनी खूबसूरत बीबी, जो बंदा ऐसी सारी चीजें बताते हैं उसके पास तू जा रहे, उसको भेज रहे और महाराष्ट्र में क्या चल रहा है देख रहे ना, उससे तो कुछ सीख लो. म्हणजे ही अशी माणसं, हे तांत्रिकीकरण आणि हे कामाख्या देवीला जाऊन रेडे मारणं, हे कितपत म्हणजे हे खरंच आपल्या शास्त्रात आहे का? बरोबर, योग्य प्रश्न आहे. आणि अनेकांना मॅडम ही शंका आहे. त्याचं योग्य पद्धतीने मी सांगेन. ह्या बाबतीत रिझल्ट देताना सुद्धा अनेक पद्धती आहेत. त्यामध्ये अघोरी हा शब्द तुम्ही ऐकला असेल, अघोरी. ह्या अघोरीमध्ये असे अनेक प्रसंग आहेत किंवा अनेक गोष्टी असे प्रकार आहेत. नाही, हे अघोरी करत असताना त्याचं योग्य पद्धतीनं जर झालं नाही तर त्याचे रिझल्ट फार वाईट आहेत. आणि माझं स्पष्ट मत आहे, ज्यांनी ज्योतिष क्षेत्रात काम करायचंय ना, ज्यांना काम करायचंय त्यांनी ह्याच्या नादालाच लागू नये. खरंय, हे क्षेत्र योग्य नाही, चांगलं नाही. पण त्याला आपण अघोरी विद्या म्हणतो. पण ती अघोरी विद्या हा ज्योतिष क्षेत्रात किंवा आपल्या नियमात, आपल्या कायद्यात बसत नाही. हा वर्ग वेगळा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने अघोरी विद्या करणारे हे ज्योतिषाचार्य होत नाही. होऊ शकत नाही. मला इतका स्पष्ट रिलीफ बोलतो मी. मिळतोय ना सर, तुम्ही हे जे सांगताय ना, मला हो. इतका रिलीफ मिळतोय. कारण आपण नेहमी सांगतो की अरे आपल्याकडे 33 कोटी देव आहेत, त्या एकाला जरी शरण गेले ना तरी कुठलेही संकट तुमच्या समोर उभं राहू शकत Yes. नाही. बरोबर. तुमची कुलस्वामिनी, तुमचा कुलदेव, तुमचा इष्टदेव, बरोबर. यांची प्रार्थना करा. हे कुठे लागले. मला आज खूप आनंद झाला, कारण हॉर्सेस माउथ म्हणजे आज तुम्ही मराठी ज्योतिषी मंडळाचे अध्यक्ष म्हणून बोलताय, तर त्यावेळेला मला खूप आनंद होतोय. आणि प्रेक्षक वर्ग हो, प्लीज लक्ष द्या, अघोरी आणि ज्योतिषाचार्य दोन्ही एक नाहीये. होऊ शकत नाही, स्पष्ट बोलतो मी. आता बघा मॅडम, पूर्वीच्या काळी आठवते का बघा, आत्ताचे MBBS डॉक्टर आहेत, MD डॉक्टर आहेत. पूर्वीच्या काळी
काही किरकोळ झालं की बघा, मग ते एक पूर्वी पद्धत होती ते जळू लावणे, आठवत आहे का तुम्हाला? हो म्हणजे हो, आत्ताच्या आपण डॉक्टरला तुम्ही निसर्गोपचारात सर अजूनही लावतो. हो बघा ह्या गोष्टी, आता त्या गोष्टी नव्हत्या का तर होत्या, पण आता कुणी ते करतं का? नाही. मेडिकल सायन्समध्ये ते बसतं का? नाही. त्याच पद्धतीनं आपल्याही क्षेत्रात अगोरी हा भाग वेगळा आहे, तो भाग ज्योतिष क्षेत्रामध्ये बसत नाही. मी स्पष्ट म्हणेन, म्हणजे जी लोक आपल्यासारखी तज्ज्ञ म्हणून शिकलेली आहेत, आपली सुद्धा पुस्तकं आहेत. म्हणजे मी लोकांना सांगतो, ज्या पद्धतीने एक डॉक्टर बनायला 5 ते 6 वर्ष लागतात, त्याच पद्धतीनं आमच्या क्षेत्रातला व्यक्ती सुद्धा ज्योतिष प्रवीण, ज्योतिष विशारद, ज्योतिषशास्त्री, ज्योतिष पुन्हा काही पुढे वेगवेगळं सगळ्या ज्योतिर्विद्या वाचस्पती, हे व्हायला काही स्टेज आहेत, काही अभ्यासाच्या टप्पे आहेत आपले. हे सगळं पूर्ण केल्यानंतर तो एमडी होतोय, तो डॉक्टर ऑफ ऍस्ट्रॉलॉजी होतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग तसं आता आपण सुशिक्षित शिकल्यानंतर आपण अघोरीकडे जाणारच नाहीये. बरोबर आहे. म्हणजे ज्यानं सल्ला घ्यायचा आहे त्यानं ठरवायचंय की मला रक्त साकळलं किंवा खराब रक्त झालंय, त्याच्यासाठी औषधोपचार करायचा की जळू लावायचा, हे त्यांनी ठरवायचं आहे. माझं असं मत आहे की तुम्हाला ज्योतिष तज्ज्ञ म्हणून जर सल्ला घ्यायचा असेल तर तो आमच्या पद्धतीनं असेल. अघोरी काही वेगळ्या पद्धतीचं काहीतरी काय म्हणतात, रेडेमा आमक घोडे काय 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 म्हणतात, अनेक गोष्टी ह्या आपल्या शास्त्रात आपल्या क्षेत्रात बसत नाही. आता कसं असते, व्यक्तीला एखादं यश मिळवताना 2 मार्ग असतात, चुकीच्या मार्गाने यश मिळवणं आणि चांगल्या मार्गाने कष्ट करून यश मिळवणं. माझं असं मत आहे, आमचा हा थोडासा कष्टाचा मार्ग आहे, थोडा त्रासाचा मार्ग आहे, पण यश आमच्या बाजूने मिळणार, हे चांगलं यश असेल. ह्याला कुठेही मनात शंका ठेवायचं कारण नाहीये की मी असं काहीतरी चुकीचं केलंय. मला एक गोष्ट सांगा मॅडम, जीव हा प्रत्येक आहे, मग तो जीव माणसाला आहे. माणूस गेला की आपण वर्ष 2-2 वर्ष आक्रोश करतो का, तर एक व्यक्ती गेली म्हणजे जीव गेला, बरोबर? मग तो जीव जसा व्यक्तीला आहे तसाच त्या प्राण्याला आहे, तसाच तो मुंगीला आहे. मग त्याचा संहार करणं, त्याचा बळी देणं, मग तो बळी दिलेला माणसाचा दिला काय, प्राण्याचा दिला काय, मग हे थोडंसं चुकीचं आहे, हे मान्य केलं पाहिजे आपण. अगदी. म्हणजे ते आपल्या शास्त्रात बसत नाही. त्यापेक्षा आमचा मार्ग हा अशा पद्धतीचा नसतो. आम्ही तुम्हाला उपासना देऊ, आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय देऊ की जे तुम्हाला त्या पॉवर पर्यंत जायला सांगणार आहेत. मग ठीक आहे, जसं एखाद्या रिपोर्टमध्ये आला, रिपोर्ट काय आला, कॅल्शियम कमी आहे, त्याला आपण कॅल्शियमच्या गोळ्या देतो, त्याला हिमोग्लोबिनच्या गोळ्या नाही देत. एखाद्याला हिमोग्लोबिन कमी आहे, त्याला आपण कॅल्शियमच्या गोळ्या नाही देत. जर कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या तर त्याला स्टोनचा त्रास होईल, हिमोग्लोबिन जास्त वाढलं तर वेगळा त्रास होईल. म्हणजे त्याचे साईड इफेक्ट आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. बीटल कमी आहे तर त्याचीच गोळी दिली पाहिजे. तसं आपल्या कुंडलिनीनुसार सगळ्याच लोकांनी मी ओम नमः शिवाय म्हणेन, मी ओम नमः शिवाय, सगळ्यांच्याच पत्रिकेनुसार त्यांना ओम नमः शिवाय नाही म्हणायचंय. एखाद्याला कदाचित ओम गणपती नमः म्हणायचं असेल, त्याला ओम नमः शिवायचा संबंधही येणार नाही. म्हणजे प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार, प्रत्येकाच्या कुंडलीनुसार त्याला एक वेगळी उपासना आहे गरजेची. तो त्याचा रिपोर्ट बघावा लागेल, त्याला काय कमी आहे तेच मला द्यावं लागेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्याच्या आधारे, ह्याचा अभ्यास करून, ह्याचा विचार करून तुम्ही एखाद्या व्यक्तीला गरजू एखादी उपासना देणं, उपाय देणं, त्याला नामस्मरण करायला सांगणं, हे कुठेही अंधश्रद्धेत मोडत नाहीये. माझं असं मत आहे की लोकांनी सुद्धा अंधश्रद्धा वाढेल असं काम करू नये. आणि आपल्या क्षेत्रातल्याही लोकांना मी सांगेन की अंधश्रद्धेला भर देईल किंवा अंधश्रद्धेकडे वळवेल अशा पद्धतीचं काम तुम्ही देऊ नये, म्हणजे अंधश्रद्धा वाढायचा संबंधच येणार नाही. बरोबर आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि माझ्या पुढे 3 वर्ग. ज्योतिषशास्त्र हे अत्यंत कॅल्क्युलेशनचं शास्त्र आहे. हो, कारण भरती, ओहोटी, चंद्रोदय, सूर्योदय कधी होणार हे कित्येक वर्षांचं लिहून ठेवलेलं आहे. आणि जर आपण चेक केलं, पडताळणी केली, एक दिवस 1 सेकंदाने सुद्धा बदलत नाही. मग कसं म्हणायचं की खगोलशास्त्र हे खगोलशास्त्रावरती बेस असलेलं ज्योतिषशास्त्र हे खोटं आहे, हे आपण कधीच म्हणू शकत नाही. माझं या बाबतीत मॅडम असं मत राहील की ज्योतिषशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय हे मी थोडक्यात मगाशी बोललो, ह्याचा तुम्ही योग्य पद्धतीनं सल्ला घेतला, त्याचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आणि ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला नक्की त्याची फळं मिळणार आहेत. मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही घ्या, 1 महिना त्याचा म्हणजे अनुभव घ्या,
तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर मी नाही म्हणू शकणार नाहीये. तुम्हाला त्याचं फळ चांगलं वाटलं तुम्ही म्हणा अरे छान वाटलं मला, फार चांगला फायदा होतोय. हा भाग. दुसरा विषय न्यूमरोलॉजी, ही जी विनाकारण बदनाम केली जाते. न्यूमरोलॉजी म्हणजे काय आहे सांगा मला मॅडम. म्हणजे मी अनेक मध्यंतरी मला एखाद्या चॅनलवर कुठला तरी प्रश्न विचारला, हे न्यूमरोलॉजी म्हणजे खरं असतं का, ह्याचा काही फायदा होतो का. तर मी त्यांना एक सांगितलं, तुमची मला जन्मतारीख सांगा, मी तुमचा लकी नंबर देतो, इथंच सगळ्यांच्या समोर आपण चेक करू तुमचं लग्न त्या तारखेला झालंय का, तुमचं झालेलं अपत्य त्या तारखेला झालंय का, तुम्ही पास झाला पहिल्यांदा ती तारीख होती का, ते निकाल तुम्हाला पहिल्यांदा चांगले मार्क मिळाले, बोर्डात आला तुम्ही त्यावेळेला ही तारीख होती का, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही नवरा बायको पहिल्यांदा भेटला, तुम्ही भेटला त्या दिवशीची तारीख ही होती का. बघा मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास नका ठेवू. तुमच्या आयुष्यात चांगल्या घडणाऱ्या घटना जर त्या नंबरशी रिलेटेड असतील तर तो तुमचा लकी नंबर आहे. मग तुमच्या दैनंदिन जीवनात तो का नाही वापरायचा, वापरल्यावर तुम्हाला फायदा होणार आहे, हे मला सांगायचंय. न्यूमरोलॉजी चुकीची आहे मुळीच नाहीये, मुळीच नाही. ज्योतिषशास्त्र चुकीचं आहे मुळीच नाहीये. की सर आता अनेक असे कॉर्पोरेट सेक्टर आहेत की जिथे मी ऍज अ न्यूमरोलॉजिस्ट म्हणून कन्सल्टंट म्हणून जाते. तिथे बरोबर काय केलं जातं, ज्या वेळेला त्यांचं HR कडे लोक येतात, ऍप्लिकेशन येतात, त्यांचे सगळं फायनल पर्यंत जातं आणि मग नंतर ते माझ्याकडे दिले जातात. त्यांची डेट ऑफ बर्थ बघून हा माणूस किती एफिशियंट आहे, हा काय करेल, हा फ्रॉड करणारा आहे का, किंवा हा चांगला प्लॅनिंग करणार आहे की नाही, किंवा हा चांगला एक्झिक्युटिव्ह आहे की नाही, ह्याच्यात काय दोष असतील, हा आपल्या कंपनीसाठी सुटेबल आहे की नाही, असं आपण कित्येक गोष्टी न्यूमरोलॉजी मधून बघू शकतो. सांगत असतो. हो, मला तर असं वाटतं की न्यूमरोलॉजी, ज्योतिष हे सगळी शास्त्र म्हणजे स्वॉट अनालिसिस आहे. आणि प्रत्येकाने आपल्या भाग्याचं मॅनेजमेंट म्हणजे काय, आयुष्याचं मॅनेजमेंट हे जर नीट करायला हवं. म्हणजे 10 वेळा पडा आणि परत उठा आणि मग सावराने धडपडत चाला, आयुष्य फार थोडं आहे. त्या आयुष्याला नीट शेप जर दिला वेल इन ऍडव्हान्स चांगल्या लोकांकडे, म्हणजे उगाच बाजार गुंड्यांकडे जाऊन उपयोग नाहीये. जिथे काहीतरी खरंच नॉलेज आहे अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर आयुष्य खरंच वेगळं होऊ शकतं आणि ते सुंदर परिणाम तुम्हाला येऊ शकतात. सर तुमची आणखीन एक, सर तुम्हाला हे पॉइंट अजून खरातला मी सोडलेलं नाहीये कारण तुम्ही अध्यक्ष आहात मराठी ज्योतिष मंडळ महाराष्ट्र, त्यामुळे तुम्ही फार जबाबदारीने जे काही बोलणार ते फार जबाबदारीने बोलणार आहात. त्यामुळे मी विचारूनच टाकते सर, कारण मला हे सोडायचं नाही. आणि सर असं काही गाईडलाईन्स आहेत का, की अशा काही चुकीची जर लोक दिसली, असं मराठी ज्योतिष मंडळ आपल्या मेंबर्ससाठी अशा काही गाईडलाईन्स देतं का, किंवा देत नसेल तर आता अशा काही गाईडलाईन्स तुम्ही ठरवणार आहात का, जेणेकरून सामान्य माणसांना अशी फसवणूक, पिळवणूक आणि शोषण, फसवणूक पैशांची परवडली, पण हे जे शोषण झालंय, म्हणजे मला माहित नाही डिवोर्स होतील की नाही, मला माहित नाही, परंतु कित्येक संसार जे आहेत हे आतून पोखरले जाणार आहेत, कोसळले जाणार आहेत. त्यापासून वाचावं असं तुम्ही काही गाईडलाईन्स तुमच्या काही डोक्यात आहेत का? नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. एक ज्योतिष क्षेत्रात काम करणारा प्रथितयश, म्हणजे कुणी काही म्हणायचं म्हणू दे, पण मला माहिती आहे एक प्रथितयशी आपण व्यक्ती आहोत, त्यामुळे एक जबाबदारी आहे. त्याचबरोबर अनेक ज्योतिष तज्ञांचं प्रतिनिधित्व आपण करतोय. अध्यक्ष मराठी ज्योतिष मंडळ महाराष्ट्र राज्य म्हणजे अनेकांचं आपण एक प्रतिनिधित्व करतोय. अशा दोन्ही जबाबदारीतनं मी बोलेन. माझं मत 3 वर्ग डोळ्यापुढे ठेवेन मी मॅडम. पहिला वर्ग असेल ज्योतिष क्षेत्रात काम करणारे आपल्यासारखे लोक की जे ज्योतिष तज्ञ म्हणून काम करतात. त्यामध्ये अनेक सिनियर आहेत, अनेक भरपूर वर्ष अनुभव असलेली लोक आहेत, पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी म्हणतो आपण ती कुठंतरी स्वीकारावी लागते, अशी न स्वीकारलेली अनेक लोक आहेत. त्यांच्या बाबतीत आता फार अडचणी उभ्या राहतात. त्यांचं नॉलेज आपल्या ऍडव्हान्स पिढीचं नॉलेज लांब फरक येतोय. त्यामुळे त्यांना पत्रिका हाताने काढायची सवय आहे. इथं सूर्य म्हणलं की इथं चंद्र आला, इथं आपण डायरेक्ट कॅल्क्युलेटर सारखं ऍप घेतोय, ऍप ओपन करतोय किंवा आपण टॅब ओपन करतोय की लगेच पत्रिका डोळ्यापुढे येते. कामाच्या पद्धतीतला फरक आहे आपल्या. तर थोडंसं माझं ज्योतिष तज्ञ जे जुने आहेत, सिनियर आहेत, अनेक अनुभव असलेले, वर्षाचा अनुभव असलेले आहेत, त्याचबरोबर काही नवोदित म्हणजे आता नव्याने या क्षेत्रात उतरलेत, ह्या सगळ्यांना डोळ्यापुढे ठेवून मी एकच सांगेन की आत्ताचा काळ बदललाय. आत्ताचा काळ कॉम्पिटिशन आहे प्रचंड. म्हणजे पूर्वी एका गावात एक ज्योतिष तज्ञ
तो कुठंतरी पंचांग उघडायचा, काहीतरी सांगेल ती म्हणजे ब्रह्मरेष, ब्रह्मवाक्य त्यानं सांगेल ते मान्य, अशा पद्धतीनं असायचं. आता तसं राहिलं नाही. आता एका गल्लीमध्ये 4 ते 5 ज्योतिषतज्ञ बोर्ड लावलेले तुम्हाला दिसतील. बरोबर. ह्याचा अर्थ कॉम्पिटिशन वाढलीय. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात काम करायला कॉम्पिटिशनला पहिलं फेस करायचंय. त्यानंतर तुम्ही तज्ज्ञ आहात नाही आहात हा विषय सिद्ध होणार आहे. तो कशावर? तो तुमच्या ज्ञानावर. मग त्यासाठी तुमचा अभ्यास त्यातला योग्य पद्धतीनं असणं गरजेचं आहे. पहिली पायरी काय? तर तुम्हाला सिद्ध व्हायचंय ज्ञानाच्या आधारानं. दुसरा विषय, तुम्ही दिलेल्याचा रिझल्ट आला पाहिजे. ठीक आहे ना, मी एमडी शिकलोय पण माझा गुणच येत नाही, गोळी दिल्यावर पुढचा पेशंट बराच होत नाही, मी काय करायचं? ह्यासाठी मग तुम्ही दिलेलं खरं व्हावं, तुम्ही दिलेल्या माणसाला चांगलं फळ मिळावं, त्याचा रिझल्ट ओके यावा, ह्यासाठी मॅडम तुम्ही सुद्धा काही उपासना करायच्यात ज्याच्या आधारानं तुमची एक क्षमता, तुमची ताकद वाढणार आहे. हा दुसरा भाग लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे असलेली कॉम्पिटिशन, असलेल्या लोकांच्या अपेक्षा, ह्या सगळ्या डोळ्यापुढे आहेत आपल्या. पण त्याच्यामध्ये आपल्याला सिद्ध व्हायचं आहे. सिद्ध व्हायचं असेल तर थोडंसं ऍडव्हान्स व्हावं लागेल. पण ते ऍडव्हान्स होत असतानाच आपल्याला आपली आध्यात्मिक ताकद वाढवावी लागेल. त्यासाठी आपल्याही योग्य पद्धतीनं उपासना असणं गरजेचं आहे. हे सगळं करायचंय, तुम्ही पुढे जायचंय आणि गेल्यानंतर आपल्यावर अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे मी याला म्हणेन की अनेक लोकांच्या चांगल्या वाईट नजरा आपल्यावर आहेत. अनेकांना आपलं बरं वाटत नाही, मगाशी बोलल्याप्रमाणे अनेक जणांना मुद्दामहून तुम्हाला त्यात फसवायचंय. ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे आहेत. लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं वाढल्यात. म्हणजे तुम्हाला एकमेव लक्षात घ्या की नॉलेज, क्षमता सिद्ध करायला पुढे जायचंय. म्हणजे तेवढे कष्ट घेऊन तुम्हाला पुढे जायचंय. म्हणजे स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत आणि पुन्हा तुमच्यावर लागलेल्या नजरा, चांगल्या वाईट म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे, ह्या सगळ्याला तुम्हाला फेस करायचंय. म्हणजे तुम्हाला किती क्षमता ठेवावी लागेल, तुम्हाला किती नॉलेज मिळवावं लागेल, हे तुम्ही पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुमच्याकडे ही क्षमता योग्य पद्धतीनं असेल तरच आपल्या क्षेत्रात काम करावं. जर तुमच्यात ती नसेल तर टाइमपास करू नका. पैसे मिळतायत म्हणून उगीच त्याच्या मागे पळू नका विनाकारण. तुम्ही म्हणत नाही तुम्ही खरात सारखं काही कराल, न करता सुद्धा तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. तुम्ही जर खरे ज्ञानी असाल, तुमचा 100% स्वतःवर कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही या क्षेत्रात उतरा. हे पहिलं मी सांगेन, आपला वर्ग म्हणजे आपल्या क्षेत्रात काम करणारा. दुसरा कोण आहे? हे सगळं प्रकरण नाशिकचं जे ऐकलं की समाजात संभ्रम झालाय, कुणाच्यात निर्माण झालाय. तर अनेक लोक काही तुमच्याकडे सल्ला घेतात, काही माझ्याकडे घेतात, काही अनेकांच्याकडे घेतात. हे सल्ला घेणारे जे लोक आहेत ह्यांना असं वाटतं अरे आपण हे चूक तर करत नाही ना, अशा पद्धतीनं उद्या आपलं काही नाव बाहेर आलं तर आपण तर अडचणीत येणार नाही ना. हा वर्ग थोडा घाबरतोय. पहिला वर्ग आपला, दुसरा वर्ग सल्ला घेणारा, जो प्रामाणिक विचारा सल्ला घेतोय. तर माझं मत असं आहे, ज्या पद्धतीनं आपला फॅमिली डॉक्टर असतो, फॅमिली डॉक्टर आपला का असतो? तर तो सुखादुःखात असतो, त्याचे चांगले वाईट आपले संबंध एकत्र असतात. तो तुमची सगळी दुःख सुख जाणणारा असतो, म्हणून तो तुमचा फॅमिली डॉक्टर असतो. प्रत्येक वेळेला तुमच्या बरोबर तो रात्री 2ला फोन केला तरी तो येणार असतो. अशा पद्धतीचं तुमचं आणि त्याचं बाइंडिंग असतं. अशा पद्धतीनं तुमचं बाइंडिंग तयार होणारा, त्या पद्धतीनं क्षमता असणारा जर तुमचा मार्गदर्शक असेल तर तुम्ही बिनधास्त डोळे झाकून सल्ला घेतला पाहिजे. सल्ल्याचा रिझल्ट तर तुम्हाला मिळतोय म्हणून तुम्ही सल्ला घेताय, पण थोडस असं भीती वाटायला लागली की अरे आपण काही चुकीचं करत नाहीये ना. तुम्ही चुकीचे करत नाही. जसा फॅमिली डॉक्टर असतो तसाच मी तुमचा फॅमिली ऍस्ट्रॉलॉजर आहे, असा विश्वास माझ्यावर ठेवा. मी तुमच्या वाईट वेळेला तुमच्याबरोबर उभा असणार आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे, ही खात्री माझ्याबद्दल बाळगा आणि तुम्ही सल्ला घ्या. हा दुसरा वर्ग. आणि तिसरा वर्ग की ज्याच्यामुळे हा गोंधळ वाढलाय, तो वर्ग मॅडम असा आहे की त्याला ज्योतिषशास्त्र म्हणजे काय माहित नाहीये, वास्तुशास्त्र म्हणजे काय माहित नाहीये, न्यूमरॉलॉजी म्हणजे काय माहित नाहीये. माझी मैत्रीण म्हणली म्हणून मी सल्ला घेतला आणि तो असा निघाला म्हणजे हे क्षेत्र खराब आहे, असं नाहीये. तर तो तिसरा वर्ग आहे की ज्याला यातलं ग भ काहीच माहित नाहीये. त्यांनी ज्योतिष क्षेत्र, वास्तुक्षेत्र, न्यूमरॉलॉजी माहित करून घ्या. ह्याचे फायदे काय आहेत माहित करून घ्या. हे थोतांड नाही,
ही बोंधुगिरी नाही. बोंधू बाबांचा आणि आमच्या शास्त्राचा किंवा आमचा तज्ज्ञांचा ह्याच्याशी काही संबंध नाही. आम्ही एक चांगल्या पद्धतीनं समाजाला मार्ग देण्याचं, लोकांच्या जीवनात सुख समाधान आनंद आणण्याचं काम करतोय. ज्या पद्धतीनं बीजगणित आपण पूर्वी शिकलोय, ए गुणिले ए म्हणलं की ए वर्ग, ए अधिक ए म्हणलं की 2a, आपण फॉर्म्युले पाठ केलेत. तशाच पद्धतीनं आम्ही ज्योतिषतज्ञ असेल किंवा न्यूमरोलॉजिस्ट असेल किंवा वास्तुतज्ञ असेल, आम्ही आमची पुस्तकं वाचलेत, आम्ही त्याचे फॉर्म्युले पाठ केलेत. त्या फॉर्म्युल्याच्या आधारे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतोय. आम्ही देव नाही. आमच्या पाया पडू नका. आमच्यामुळे चांगलं झालं तर तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्याच्या जाऊन पाया पडा, असं मी म्हणेन. कारण का तर तुम्ही त्याला प्रार्थना करता, अरे माझं वाईट चाललंय, माझा चांगला मार्ग दाखव, आणि तो तुम्हाला माझ्याकडे पाठवतो. माझ्या मार्गानं, माझ्या कारणानं तुम्हाला तो योग्य फळ देतो. मी देव नाहीये, तो देव आहे, तिथं जाऊन पाया पडा, असं मी म्हणेन. माझा जय जयकार नको, मला पाया पडू नका, मला काही करू नका. मी कारण आहे, मला मी अगदी स्पेशली बोलेल, माझी दक्षिणा मला द्या. आता ती प्रत्येकाची वेगळी आहे. कोण 10 रुपये घेईल, कोण 11 रुपये घेईल, 101 घेईल, 1000 घेईल, कोण 10,000 घेईल. ज्याच्या त्याच्या म्हणजे ज्या पद्धतीनं डॉक्टरांचं किंवा कुठल्याही क्षेत्रात एखादा वकील फार नामांकित आहे तर त्याची फी जास्त असते. एखादा सामान्य वकील आहे त्याची फी कमी असते. आमच्याही क्षेत्रात तुम्ही ओळखा कुणाची लेवल, कुणाची क्षमता काय, त्या पद्धतीनं त्याची दक्षिणा त्याला द्या. त्याला देव म्हणू नका. पण ह्या शास्त्र चांगली आहेत, ह्याचा फायदा तुमच्या जीवनात होणार आहे, ह्याच्यावरती विश्वास ठेवा. असं तिन्ही लोकांना वेगळं मार्गदर्शन मी या निमित्तानं करेन. अत्यंत परखड मत सरांनी मांडलंय. सरांनी सांगितलं की खूप कॅमेरे लावलेले आहेत आणि प्रत्येक ज्योतिषाला त्या कॅमेऱ्यात काम करायचंय. सर थोडंसं पुढे जाऊन मी म्हणेन, सगळ्यात पहिले आपल्या मनचक्षूचा कॅमेरा लावा. करेक्ट. म्हणजे मी काय करते, मी पैसे ओढण्यासाठी मी कोणाला तरी घाबरवतेय का, किंवा काहीतरी असं गोंधळ माजवून मला काहीतरी करायचंय का, मी चुकीचं काम करते का, हा स्वतःवरती स्वतःच्या मनाचा कॅमेरा लावा. दुसऱ्या कोणत्याही कॅमेऱ्याला तुम्हाला घाबरण्याची गरज लागणार नाही. आता ह्याही बाबतीत नाणं तुमचं खणखणीत पाहिजे ना, की कोणी उभं राहू देत, फटकन नाणं तुमचं शोलेमध्ये होतं ना सर, तो नाणं टाकायचं ते उभं राहायचं. कोणतं मूवी मला एवढं माहित नाही नीट, पण तसं आपलं नाणं पाहिजे. करेक्ट. आणि याही पुढे मी अजून थोडंसं सांगेन असं मॅडम, काही वेळेला काय होतं की लोक आहेत, लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि वेगळ्या पद्धतीने लोक अपेक्षा करतात आपल्याकडनं. आपण एक काळजी घेतली पाहिजे की आपण त्याला जे काही देतोय ते आपल्या चाकोरीत, म्हणजे अंधश्रद्धेला बळी न, म्हणजे अंधश्रद्धेला वाढवणारं नसावं, अंधश्रद्धेकडे नेणारं नसावं. हेही जबाबदारीने काम करावं लागेल. जो सल्ला घेतोय तोही तेवढाच त्याला जबाबदार आहे. त्यानंही ह्या पद्धतीचं काम केलं नाही पाहिजे. हे सल्ला देणारा आणि सल्ला घेणारा त्या दोघांची जबाबदारी आहे की समाजात अशा चुकीच्या पद्धतीनं कुठलं तरी काहीतरी जर झालं तर त्याचं काहीतरी चुकीचं घडतं आणि त्यामुळे हे क्षेत्र बदनाम होतं. हे क्षेत्र न बदनाम व्हावं, या क्षेत्राची बदनामी होऊ नये, हे दोघांनी समान काळजी घ्यायची आहे, सल्ला देणारा आणि सल्ला घेणारा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सर जसं काही सरांचीही, सर तुम्ही शिकवता ना ज्योतिष आणि न्यूमरोलॉजी वगैरे? हो हो हो. तर ज्यावेळेला मी टॅरो शिकवते किंवा मी न्यूमरोलॉजी शिकवते त्यावेळेला मी सगळ्यात पहिले एक गोष्ट माझ्या स्टुडंटना सांगते, ती म्हणजे तुम्ही समोरच्याला पाडायला उभे नाही आहात, तुम्ही समोरच्याला हात द्यायला उभे आहात. करेक्ट. तुम्हाला जे काही सांगायचंय, तुम्हाला दिसतंय चुकीचं आहे, अगदी प्रॉब्लेम दिसतोय, पण तो प्रॉब्लेम असा धडाधड तुम्ही किती हुशार हे दाखवण्यासाठी तसा प्रेझेंट करू नका. बरोबर. प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदररित्या दुसऱ्यांच्या गळ्यात उतरवता येते. आयुष्याचं स्वॉट अनालिसिस त्यांना समजवा आणि मग त्यांची जी स्ट्रेंथ आहे, ती पॉवर आहे, त्या पॉवरने पुढे जायला लावा. तुम्ही त्यांच्या बरोबर उभे राहा. तुम्हाला चुकीचं कोणीही म्हणू शकणार नाही आणि तुमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहकच म्हणेन, हो, जो कोणी तुमच्याकडे येतो तो इतका खुश आणि इतका आशीर्वाद देऊन जाईल की जी इंट्युएटिव्ह पॉवर लागते. म्हणजे सर ज्या वेळेला कुंडली बघतात, अगदी सगळं चौकट जसं पाहिजे तसं मांडलेलं असतं, तरीही गणित जुळत नसतं. त्या माणसाला काहीतरी वेगळं असतं आणि त्यावेळेला आपली अंतरप्रेरणा आपल्याला एखादी गोष्ट जी रेग्युलर चौकटीत दिसत नाही ती आपल्याला बरोबर सांगून देते आणि आपण तो उपाय सांगतो आणि रिझल्ट मग काय बोलावं. सर तुमच्याकडे तुमचं तर शास्त्र अतिशय म्हणजे कॅल्क्युलेशन बेस्ड आहे.
आमचं टॅरो जे शास्त्र आहे खरं म्हणजे याच्यात काहीच कॅल्क्युलेशन नाही. हे फक्त समजण्याचं, हे फक्त इंट्युएशनचं, आणि हे म्हणजे ह्याला एक वेगळी लेवलच हवी तुम्हाला. ऐरा गैरा नथू खैरा म्हणतो की मी आता नाही. टॅरो रीडर बनतो. तुम्ही बनू शकाल, पण तुम्ही ते रिझल्ट द्याल का? तर खरंच त्यासाठी वेगळी साधना, सरांनी मघासपासून साधना ह्या गोष्टीला अत्यंत महत्व दिलंय, तर ती खरंच गरजेची आहे. बरोबर. आता मी सरांना एका वेगळ्या प्रवाहाकडे नेते, कारण वेगळा प्रवाह म्हणजे काय, तर टेक अवे जर माझ्या प्रेक्षकांना मिळालं नाही तर कसं चालेल? सर सगळेच काही तुमच्याकडे येऊ शकणार नाहीत. भरपूर बरोबर. लोक हा पॉडकास्ट बघून खरोखर चांगल्या गायडन्ससाठी येतील. ही मी खरंच माझ्या प्रेक्षकांना विनंती पण करेन, कारण जिथे भोंदू बाबा नाही, जिथे ऍक्च्युअल फॅक्ट्स आणि अभ्यासपूर्ण जिथे काम केलं जातं, तर तिथे नक्कीच तुम्ही जावं. सर, आपण उपाय देतो. सगळ्यात पहिला उपाय मला हवाय तो म्हणजे विवाह अडचणी. कितीतरी बाधा असतात, कॅल्क्युलेशन प्रमाणे असतात, पण एक इन जनरल अशी काही रेमेडी आहे का की जेणेकरून विवाह जुळण्यास, चांगली प्रपोजल येण्यात आणि फायनलायझेशन पर्यंत ते विवाह जाईल? तर प्लीज आमच्या प्रेक्षकांना असं उपाय. नाही, आता मी रोज जर माझे 10 कस्टमर बघितले तर 10 मधले 6 कस्टमर हे विवाह हा विषय घेऊन येतात. त्यामुळे विवाह हा विषय महत्वाचा आहे, हे अगदी अधोरेखितच करावं लागेल आपल्याला. तर ठीक आहे, आता विवाह हा विषय काय आहे? पहिला विषय येतो, ठीक आहे, माझं लग्न कधी होईल? आता प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार मॅडम, त्या पत्रिकेत एक रचना असते, ग्रह रचना अशी की त्याच्यानुसार त्याचं लग्न उशिरा होणार आहे का लवकर होणार आहे, त्याला काही लग्न होताना अडचणी येणार आहेत का, त्रास होणार आहे का, त्याला काही कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे का, हे दिसत असतं. आपण त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करतो. दुसरा प्रश्न असतो, ठीक आहे, मग माझं कुठल्या वर्षी होईल? त्यानुसार आपण सांगतो बाबा या वर्षी. आता अनेक जण म्हणतात तुझी 2 लग्न होतील, 4 लग्न होतील. मॅडम, मी जरा ह्याच्या विरोधात आहे. माझं असं मत आहे, लग्न होणं म्हणजे लग्न होण्याचे योग आहेत, तो योग एकदाच येत नसतो आयुष्यात, 100 वेळा येतो. बरोबर आहे, 100 करणार आहे का लग्न? नाहीये. अनेक जण विचारतात तुम्हाला आपत्ती किती होती? 5 मुलं होती. अरे कसं शक्य आहे? 100 मुलं होण्याचे योग 100 येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही ठरवायचं आहे त्या पद्धतीने. मग आपण काय सांगू शकतो, बाबा लग्नाचा योग कधी आहे? बरोबर, तो लग्नाचा योग कधी आहे हे ठरलं, ठीक आहे. त्यामध्ये अजून काय बोलू शकतो आपण, तर बाबा कसं आहे, नात्यातलं आहे का, लव्ह मॅरेज आहे का, काही लांब कुठेतरी धुळ्याला नंदुरबारला हुडकावं लागणार आहे, अशा काही गोष्टी असतात. ते ठोकताळे त्यात असतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युले आहेत. त्या फॉर्म्युले, हे 2 ग्रह एकत्र आल्यावर काय होणार आहे, हे 2 ग्रह आपल्या पद्धतीने, आपल्या शास्त्रात ते फॉर्म्युले आहेत आणि त्याच्या पद्धतीनं, त्याच्या आधारे आपण सांगणार आहे ह्या गोष्टी. मग ठीक आहे, लग्न झाल्यावर दोघांचा विवाह, वैवाहिक सुख, या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग वैवाहिक सुख आहे का, तोही तुमच्या पत्रिकेत भाग असतो की तुम्हाला वैवाहिक सुख कसं असणार आहे, कॉम्प्रोमाइज करायचं आहे, आयुष्यभर जुळवून घ्यायचं आहे का खरंच आनंदी असणार आहे, हे त्यात दिसत असतं. हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपण हे सगळं कशावरनं सांगतो, महत्वाचा पार्ट असतो गुणमेलन. आम्ही काय म्हणतो, अरे आमच्या पत्रिका कोणी बघितल्या होत्या, आम्हाला माहित पण नव्हतं, आमचं आयुष्य चांगलं झालं. मी त्या लोकांना असं सांगतो, तुमच्या आयुष्यात पाप ही गोष्ट कमी होती, आताच्या काळात ती वाढली आहे. त्यामुळे तुम्हाला आपले रिझल्ट, ठीक आहे, नशिबानं तुम्हाला देवानं आणून एकत्र जोडलं आणि तुमच्या आयुष्यात चांगलं झालं. आता तसं नाही. माझं मत आहे गुणमेलन म्हणजे मी नाही बनवलेलं, त्याचा चार्ट आहे. तुमच्या आयुष्यातला जोडीदार शारीरिक दृष्ट्या तुम्हाला किती मॅच होणार आहे, मानसिक दृष्ट्या किती मॅच होणार आहे, तुमचे स्वभाव एकमेकाला कसे मॅच असणार आहेत, तुम्ही बाकी म्हणजे घर, गाडी, बंगला, अशा काही गोष्टी आहेत त्या दोघांच्या कशा असणार, अशा अनेक पॉइंट आहेत की त्या सगळ्या पॉइंटनं आपल्याला ते दोघं एकमेकाला मॅच आहेत का, परफेक्ट आहेत का, दोघं एकमेकाशी जुळवून घेतील का, हे बघायचं आहे. म्हणून गुणमेलन महत्वाचं आहे. गुणमेलन असं एवढ्या सहज सांगता येण्याजोगा सुद्धा विषय नाहीये, फार मोठा विषय आहे. पण ह्या गोष्टी बघितल्याशिवाय जर तुम्ही विवाह केला तर काय होतं, अरे तिचा स्वभाव असा असेल मला माहितच नव्हतं, मग आता ती अशी आहे म्हणून मी असा आहे. अनेक जण माझ्याकडे येतात, बायको माझी अशी वागते म्हणून मी आता डिवोर्स घेणार. त्याची पत्रिका बघितल्यावर मी त्याला सांगतो, ठीक आहे, ही ए बायको, तू डिवोर्स घे, उद्या बी कर, तुला हेच होणार आहे, सी कर, तुला हेच होणार आहे. मग तो असं कसं, ती तशी आहे म्हणून माझं असं नाही. तुझ्या पत्रिकेत हा योग आहे, तुला विवाह म्हणजे वैवाहिक सुख कमी आहे, त्यामुळे ए कर, बी कर, सी कर, डी, तुला हे बघायचंच आहे.
मग तू काय करायचंय, ठीक आहे XYZ उपासना कर, तुला जरा बरं वाटेल, रिलीफ मिळेल. तू नाजूक राहणारच आहे, मग ठीक आहे, भिजल्यावर तुला सर्दी होणारच आहे. मग आपण काय करतो, भिजू नको, टोपी घाल, थंडीत जाऊ नको, स्कार्फ बांध, स्वेटर घाल. त्या पद्धतीने आपण त्याला उपाय देणार आहे की तुझ्या लाईफ मध्ये हे कर, मग तुझं वैवाहिक सुख चांगलं असणार आहे. पण तिथं आपण असं नाही म्हणायचं की ती मुलगी खराब. अनेक ठिकाणी असं होतं, म्हणून अहो ती मुलगीच चांगली नव्हती. अरे नाही ना, बिचारी ती चांगली होती, तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम होता. आता असंच उलटही असतं काय वेळेला, मुली येतात, अहो तो काय असाच आहे, तो तसाच आहे. नाही, तुझ्या लाईफ मध्ये तसं आहे. दोघांच्याही पत्रिका बघायच्या, दोघांशी एकमेकाशी जो कशा पद्धतीनं मॅच होत आहेत हे बघायचं आहे. आणि मग गुणमिलन, एवढे मार्क तेवढे मार्क. जसं परीक्षेमध्ये पास व्हायला आपण 35 मार्क असतात, तसे आपल्या ह्या क्षेत्रात गुणमिलन मध्ये ठरलेली एक मार्काची लिमिट आहे. ते मार्क त्या पद्धतीने असतील तर पुढे जायचंय, नाही तर तुम्ही नापास, असं हे समजून घेतलं पाहिजे. सर पण काय असं म्हणजे आता लग्न जुळत नाही. आता बघतोय आपण 32च्या मुली, 30च्या मुली, 35ची, 38ची मुलं, लग्न जमत नाही, काहीही अनेक अनेक. पण अनेक प्रॉब्लेम म्हणजे काय, समजा 10 पर्टिक्युलर प्रॉब्लेम असतात, तर त्यातला जसं आपण म्हणतो की शुक्र कमजोर असू शकतो, मुलींना गुरु कमजोर असू शकतो. मग असं पर्टिक्युलर मुलींनी काही उपासना करावी का, मुलांनी काही उपासना करावी का? नक्की करावी. आणि एक Common नाहीये. योग यंत्र असतं, ते खरंच यंत्र काही काम करतं का? जरा प्लीज थोडस, बरोबर, म्हणजे एकदम आपल्या परफेक्ट लोकांना प्रश्न आहे. डायरेक्ट आणि कस्टमरची किंवा मार्गदर्शन घ्यायला येणाऱ्याची गफलत इथंच असते. तिथं तुम्ही काय लक्षात घेतलं पाहिजे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचा रिपोर्ट सारखा नसतो. माझं म्हणणं कसं आहे लक्षात घ्या, तुमची कुंडली वेगळी आहे, इतरांची कुंडली वेगळी आहे, तिसऱ्याची वेगळी आहे, प्रत्येकाची कुंडली वेगळी आहे. मला म्हणायचं असं आहे की तुम्हाला जर हिमोग्लोबिन कमी आहे तर एक कॉमन मार्ग असतो, डॉक्टर सांगतात बीट खावा, गाजर खावा, तर हे सरसकट सगळ्यांना आहे. पण एखाद्या व्यक्तीला टिपिकल गोळ्या देतात, एखाद्या व्यक्तीला टिपिकल 5 इंजेक्शनचा कोर्स करावा लागतो. हे त्या तीव्रतेनुसार आहे. वैवाहिक सुख मिळायला सुद्धा प्रत्येकाची कुंडली म्हणजे प्रत्येकाचा रिपोर्ट वेगळा आहे. मग कुणाला जर थोडासा डोस द्यायचा असेल तर मी म्हणेन गाजर बीट खावा. अजून तीव्रता वाढवायची असेल तर 3 महिन्याचा रोज 1 गोळीप्रमाणे कोर्स करा. अजून तीव्रता वाढवायची असेल तर 10 दिवस 1 दिवसाआड इंजेक्शनचा कोर्स करा. तसंच आपल्याही बाबतीत आहे, वैवाहिक सुख कॉमन घ्यायचं आहे, ह्याचा विषय वेगळा आहे. आणि प्रॉपर तुमच्या पत्रिकेप्रमाणे तुमची पत्रिका काय सांगते वैवाहिक सुखाच्या बाबतीत, त्याच्यानुसार तुम्हाला उपाय वेगळा द्यायचा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे असं काही नाहीये प्रत्येकाचा शुक्र स्ट्रॉंग करा. माझं मत असं, शुक्र स्ट्रॉंग केला ठीक आहे, पण सप्तमेष्टेचा गुरु असेल तर तुम्ही शुक्र देऊन काय करणार, प्रॉब्लेम येईल. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे तुम्ही सगळ्याच बाजूनं बघायचं आहे. आपल्याला काय वाटतं, शुक्र म्हणजे जसं आता सोशल मीडियावरती येतं की हे प्रॉब्लेम आहे असं करा, ते प्रॉब्लेम आहे तसं करा, तर हे फक्त मार्केटिंग गिमिक आहे. मॅडम मी स्पष्ट त्या बाबतीत सांगतो, मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे. माझा व्यवसाय वाढवायचा असतो त्यावेळेला मी उपाय सांगेन का? मी जर हिथं उपाय सांगितले तुम्हाला तर माझ्याकडे येणारी 10 लोक येतील का? नाही येणार. मग मी काय करतो, झलक दाखवतो, म्हणतो ना, म्हणजे आपण रील म्हणतो. टोटल व्हिडिओ बघायचा तुम्हाला काय कंटाळा असतो, पण रील काढतो आपण त्यातनं आणि तो रील दाखवतो. रील का दाखवतो ते रील बघा आणि त्याच्या आधारानं मग तुम्हाला आवड लागते आणि अख्खा व्हिडिओ तुम्ही बघता. तसं माझं मी जेव्हा व्यवसाय करतो त्यावेळेला सोशल मीडियावर मी माझी जाहिरात करतो. मी प्रॉपर सांगितलेलं नसतं, तुमच्या घरामध्ये अमुक बाजूला अमुक करा, हे जनरल बोललोय मी. सगळ्यांचीच घरं तशीच आहेत का? नाही आहेत. सगळ्यांची घरं वेगळी वेगळी आहेत. तुम्हाला प्रत्येकाच्या घरानुसार वेगळा उपाय करावाच लागेल. असं जर तुम्ही जर सोशल मीडियात बघितलं आणि मी केलं तर ते योग्य होईल असं मला तर वाटत नाही. आता अनेक जण म्हणतात, एक वास्तुतज्ञ पण आहेत, तर आता वास्तुतज्ञ म्हणून काही प्रश्न सरांना विचारणार आहे. सर, साऊथ वेस्टची एंट्री, साऊथ वेस्ट, येस, भीतीदायक आहे. आपण बघितलेलं पण आहे की लोकांना खरंच रिझल्टही विचित्र असतात, कारण मी स्वतः सुद्धा व्हिजिट्सना जाते. तुमचं काय मत आहे सर साऊथ वेस्टच्या एंट्री? आता कसं असतं त्या बाबतीत पण मी वेगळं, आता पहिल्यांदा जो वास्तुशास्त्र, जसं मी ज्योतिषशास्त्र म्हणजे काय बोललो तसं वास्तुशास्त्र मी थोडक्यात बोलेन. कारण आपली लोकच सगळे ऐकणार आहेत असं नाही, काही ज्याला वास्तुशास्त्र माहित नाही ती लोक पण ऐकणार आहेत. पण त्यांच्यासाठी मी पहिलं वास्तुशास्त्र,
वास्तुशास्त्र म्हणजे काय? पंचतत्व, अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश, हे मी ठरवलेली नाहीत. आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. एखादा व्यक्ती गेला तरी आपण दुसऱ्या दिवशी पेपरला वाचतो, अमुक अमुक व्यक्ती पंचतत्वात विलीन झाली. ही पंचतत्व पृथ्वी, हे अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश, बरोबर. ही 5 तत्व. दिशा 8, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, बरोबर. ह्या 8 दिशा मी ठरवलेल्या नाहीत, आपण शिकलेलो आहे. ह्या 8 दिशा आणि पंचतत्व ह्याचा समन्वय साधणारं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. आता लोकांना वाटतं, अरे आमचं काय पूर्वीपासून आमचं कधी काय वाईट झालं. माझं मत असं असतं की ठीक आहे, तुमचं वाईट नाही झालं असं तुम्हाला वाटतं, पण आम्हाला जेव्हा विचाराल तेव्हा आम्ही असं म्हणतो की तुमची गाडी 100 न पळणारी आहे, तुमच्या गाडीची योग्यता 100 न पळण्याची आहे, पण तुमची गाडी 40 नच पळतीये. आता गाडी पळतीये, मी ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणाला चाललोय, फक्त हळू चाललोय. आता त्यात तुम्ही समाधान मानत असाल तर हा तुमचा भाग आहे. पण आम्हाला विचारलं तर आम्ही सांगेन की तुम्ही फार, म्हणजे पुणे ते सातारा अंतर 1 तासात गेलं पाहिजे, तुम्ही 4 तास लागणार आहेत. आता तुम्हाला 4 तास जायला जर योग्य वाटत असेल, घाम येतोय प्रचंड, तुमचा भाग आहे. पण आम्हाला विचारलं तर आम्ही असं म्हणेन, एसी मध्ये जावा, थंड वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे, हादरा बसला नाही पाहिजे. असं पाहिजे असेल तर वास्तुशास्त्र वापरा. माझं असं मत. साऊथ वेस्ट बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? साऊथ वेस्ट त्याच्यावरतीच येतं. आता साऊथ वेस्ट, आता जनरली काय होतं, साऊथ वेस्ट ह्या निगेटिव्ह दिशा मानल्या जातात. त्याचं कारण काय, तर साऊथची असणारी देवता, वेस्टची असणारी देवता ह्या थोड्या वेगळ्या पद्धतीने कडक आपल्या आहेत अशा मानतो, किंवा त्या बाजूची दिशा, त्या दिशेचा असलेला पालक, थोडक्यात दिग्पाल म्हणतो, ते काही परिस्थिती आहे, ह्याच्यानुसार ते ठरतं. म्हणजे तिथं माझं मत असं असेल की प्रत्येकाचं ती दिशा ते असतंच, वाईटच असतं, चुकीचं असतं असं म्हणजे म्हणणार नाही, पण वाईटच असतं. तुम्हाला 10% 20% का होईना, पण तिकडचे रिझल्ट खराब येतच असतात. मग तुम्ही म्हणाल एंट्री नॉर्थला असावी, आपलं साऊथला असावी का, नसावी, पण काही जणांची असावी, असा भाग आहे. लक्षात घ्या, साऊथची एंट्री काही जणांना असावी, पण जनरली विचार केला तर ती नसावी. बघा, पण सर म्हणजे सगळ्याच दिशांना काही शुभ एंट्री आहेतच, मग ती वेस्ट असू दे, ते झोन आहे. माझं असं, स्पेशली साऊथ वेस्ट जे आहे, साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य, ज्या वेळेला नैऋत्य म्हणजे जिथे पृथ्वी तत्व आहे, तिथे ज्या वेळेला एंट्री येते, तिथे ज्या वेळेला ओपन भाग, तिथे ज्या वेळेला खड्डा येतो, तिथे ज्या वेळेला लिफ्ट येते, तर त्यावेळेला त्याचे परिणाम हे घरातल्या माणसांवर होतात. बरोबर. आता इथं पहिलं मी काय स्पष्ट करतो ते बघा, नैऋत्य दिशा ही स्थिरत्वाची दिशा आहे, बरोबर. तुम्ही तिथं लिफ्ट बसवली आहे, लिफ्ट स्थिर आहे का? नाही. म्हणजे तुम्ही काय केलं, जाळात पाणी ओतलं, अपोजिट गोष्टी एकत्र आणल्यावर काय होणार, त्याचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणारच ना. आग्नेय दिशा अग्नीची दिशा आहे आणि तिथं तुम्ही पाण्याची टाकी ठेवली, योग्य होणारच नाही का, ते अपोजिट तत्व. लक्षात घ्या. आता लोक म्हणतात आग्नेयला किचन असावी, पूर्वेला किचन असावी, स्वयंपाक करण्याची दिशा पूर्व असावी, बरोबर. आता थोडं मॅडम इथं लक्षात घ्या, मी थोडक्यात त्याचं वर्णन करतो. पूर्वेला असावी हे मी म्हणतो, तुम्ही म्हणतो म्हणून नाही, त्याच्या मागे सायन्स आहे. बघा, अनेक जण म्हणतात, म्हणजे काही बघा, आपल्या घरात समजा धान्य किडलं, आपण कुठं नेऊन ठेवतो, उन्हात, बरोबर. कपड्याला कसर लागली, आपण कुठं नेऊन ठेवतो, उन्हात. काही खराब झालं, कुजलं, काही हे झालं, आपण कुठं नेऊन ठेवतो, उन्हात. हे सगळं उन्हात का ठेवतो आपण? माझं मत आहे, एक प्रकारे ते अँटीबायोटिक आहे, सूर्यप्रकाश हा गरजेचा आहे. मग मला सांगा, जे स्वयंपाकघर जिथं आपण रोज खाणार आहे, खायच्या वस्तू ठेवणार आहे, तिथं आपल्याला सूर्यप्रकाश आल्यानंतर स्वच्छता होईल, तिथं एक प्रकारे जंतुनाशक वापरल्यासारखं होईल, बरोबर. शास्त्रीय आधार आहे ना त्याला. मी म्हणतो म्हणून नका तुम्ही, पूर्वेला प्रकाश घरात भरपूर येतो म्हणून तुमचं किचन पूर्वेला आग्नेयला असावं, सोपं, बरोबर. ईशान्य कोपरा, देवाचा कोपरा, तिथं टॉयलेट नसावं का, तर देवाची दिशा आपण त्याला मानलेलं आहे, गुरुची दिशा मांडलेली आहे. मग तिथं तत्व, गुरुतत्व म्हणजे स्वच्छ, निर्मळ, दैवी किंवा धार्मिक अशा गोष्टी तिथे असल्या पाहिजेत. पुढे जाऊ, वायव्य कोपरा हा अस्थिर कोपरा म्हणून पकडतात, तिथं काही राहणार नाही, सतत जाणार आहे. मग तिथं काय असावं, आपण म्हणतो टॉयलेट असावं. टॉयलेट, आता मला सांगा, जर टॉयलेट एखाद्या बंदिस्त ठिकाणी असेल तर त्याची येणारी दुर्गंधी, त्याच्या काही गोष्टी, हे सगळ्या तिथं साठून राहतील.
आपण जर ते वायव्येला ठेवलं तर ते बाहेर निघून जाईल, स्थिर राहणार नाही. म्हणून ते तिथं असावं. नैऋत्येला लिफ्ट ही गोष्ट माझं मत असं आहे की ती सतत चालणारी हलणारी गोष्ट आहे. ती तुम्ही स्थिरत्वाच्या ठिकाणी ठेवली तर ते योग्य नाहीये. साऊथ वेस्टची जी एंट्री आहे हा, ती लोकांना त्रास देतेच. पण आता घर 100% घेतलंय, देते, 100% देते. हा? हो, आता एखाद्या व्यक्तीने घर घेतलंय, तुम्हाला माहितीये मुंबई सारख्या ठिकाणी एक 2 BHK चांगल्या व्यवस्थित घ्यायचं म्हटलं तर 4-5 करोडच्या खाली घर नाहीये. हो, पुण्यात 2.5-3 करोडला, आता 2-2.5 करोडला मिळतंय. बरोबर. करोडोंचा खेळ आहे. दिल्ली सारख्या इथे पण असंच आहे. असं जर न बघता घर घेतलंय आणि आत्ता लक्षात आलं, कारण बिझनेसवरती परिणाम, आरोग्यावरती परिणाम, घरात वाद वाढणे, अनेक सारे प्रॉब्लेम्स होतात. मग अशा वेळेला काही रेमेडी तुम्ही सुचवू शकता का साऊथ वेस्ट? माझं त्या बाबतीतलं मॅडम मत वेगळं आहे. रेमेडी कशा पद्धतीची आहे त्याच्यावरती तुम्हाला रिझल्ट ठरणार आहे. म्हणजे टॉयलेट आहे ते ईशान्येला आहे आणि तुम्ही तिथं रेमेडी कराल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. ते तुम्हाला काढावंच लागेल. आता माझ्याकडे अनेक क्लायंट आहेत, ते म्हणतात अहो आता असा फ्लॅट मिळतच नाही, काय करू? तिथं प्रयत्न आमचा असा असतो की काही गोष्टीला प्राधान्य द्या. किचन, बेडरूम, टॉयलेट, मेन ज्या काही गोष्टी आहेत त्याला प्राधान्य द्या. त्या तुमच्या टोटल बिल्डिंग मध्ये 60% पुढे जात असतील तर तुम्ही पास झालाय. पण तुम्ही 35% खाली राहत असाल त्या फ्लॅटमध्ये तर तुम्ही नापास झालाय. मी तुमचा फ्लॅट 100% होणार नाही हे गृहीतच धरलंय, पण पास व्हायचंय तुम्हाला म्हणल्यानंतर 35%च्या वर अगदी स्पार्क, अगदी काय म्हणतो त्याला आपण, गाळातला वाटणार आहे तुम्ही. चांगले मार्क पडणारा मीडियम क्लास, म्हणजे तुम्ही एक वेगळी आहे, ठीक आहे पास होतोय मुलगा हा असं म्हणून घ्यायचं असेल, तशी फळं तुम्हाला घ्यायची असतील, तसे त्या वास्तूचे रिझल्ट तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला 60%च्या वर त्याची कमीत कमी जावं लागेल. आणि त्या प्रमुख गोष्टी तुम्हाला त्या वास्तूमध्ये बाळगाव्याच लागतील. आता खरं तर कसं आहे, लोकांना बिचाऱ्यांना माहित नसतं. अनेक कष्ट करून पैसे जमवून बिचारे घर घेतात. पहिले 4-5 वर्ष त्यांना काही नाही, छान असतात. 4-5 वर्षानंतर हे खराब रिझल्ट त्यांना दिसायला लागतात आणि तेव्हा ते एवढे म्हणतात अरे इतकी वर्ष आमची चांगली झाली. एक लक्षात घेतलं पाहिजे, कुठली वस्तू किंवा आपली वास्तू पहिली 4-5 वर्ष तुम्हाला काही त्रास देत नाही, पण नंतर मात्र तिची फळं तुम्हाला मिळणार आहेत. काही थोडीफार सुरुवातीपासूनही मिळायला लागतात, पण ती तीव्रता एवढी नसते, त्यामुळे थोडं बरं वाटतं. माझं असं मत आहे की तुम्ही वास्तू घेताना मिनिमम 60%च्या पुढे पॉझिटिव्ह असावी इतकी घेतलीच पाहिजे. हा पहिला भाग. आता हो, हे घेणाऱ्याच्या हातात नाहीये. माझं त्या पुढे जाऊन असं मत आहे, मी हल्ली अनेक ठिकाणी व्याख्यानामध्ये बोलायला लागलोय की तुम्ही बघा, एखादी अपार्टमेंट जेव्हा बनते त्यावेळेला त्याला बिल्डर असतो, प्रमोटर असतो, कायदेशीर सल्लागार असतो. माझं मत असं आहे प्रत्येक बोर्डवर वास्तू सल्लागार सुद्धा आता लागला पाहिजे. खरंय. प्रत्येक बिल्डर, एक माझ्याकडे अनेक बिल्डर क्लायंट आहेत मोठमोठे, त्यांच्या 10 स्कीम चांगल्या चालल्यात, पण 11वी स्कीम चालतच नाहीये, खपतच नाहीये, पडू नये. त्यामुळे त्यांना लोन वाढले, बल्क प्रॉब्लेम झालाय आणि एवढ्या 10 स्कीम मध्ये चांगलं झालेलं नाव खराब होते. ह्याचे परिणाम फक्त घेणाऱ्या क्लायंटला नाही आहेत, बिल्डरला पण आहेत. माझा बिल्डरांना सल्ला असेल की ज्या पद्धतीने तुम्ही कायदेशीर सल्लागार घेतलाय त्याचं नाव तिथं लिहिलंय, बिल्डर, प्रमोटर, डिझायनर, आर्किटेक्ट सगळ्यांची नावं तुम्ही बोर्डवर लिहिताय. एक आमच्यासारखा वास्तू सल्लागार सुद्धा तुम्ही घ्या, त्याच्या सल्ल्यानं तुमची बिल्डिंग बांधा, तुम्हीही प्रॉफिटमध्ये याल, दुसरी स्कीम करायला जाल आणि राहणारे पण सुखी राहतील आणि म्हणतील आमच्यासारखा बिल्डर एक नंबर. XYZ बिल्डरचं ब्रँड तयार होईल. तो ब्रँड वाचणार, अरे इथं प्रॉपर्टी घेतली की एक नंबर, हे तुमचा ब्रँड तयार होईल. घेणारा तिथं सुखी राहील आणि बिचारा आमच्यासारख्यांना काम मिळेल, असं मी या निमित्तानं विनंती करेन. मला फार आवडलं सरांचं प्रपोजल सर. पण मला हे सांगायला आवडेल की आता अनेक बिल्डर असे येत आहेत, बोलवतात. असं एक बिल्डर होते की ज्यांनी मला बोलवलं होतं, तर त्यांना मी सांगितलं की तुमचं जे काम सुरू करणार आहात, जो पहिला घाव घालणार आहात, भूमिपूजन, ते ना तुम्ही ब्रह्मस्थानात करायचं. नॉर्मली काय करतात बिल्डर, सगळे बघतात, कारण रिडेव्हलपमेंट असेल तर जुनी लोक भाडेकरू असतात, नाही तर त्यांची माणसं ओळखीचे, असं बऱ्याच जणांना बोलवलं जातं भूमिपूजनाला. आणि मग बरोबर मध्यभाग बघितला जातो, कारण वरती सुंदर सगळं सजवलेलं असतं, बरोबर ब्रह्मस्थानावरती घालतात. चुकीचं आहे ते. म्हणजे तुम्ही सुरुवातच तुमची खड्ड्यात जायचं करताय. दुसरी गोष्ट, मी माझ्या
जे माझं कन्सल्टन्सी घेते त्यांना जे मी सांगते, जर कोणी इथे बिल्डर बघत असेल तर प्लीज दिस इज अ टेक अवे फॉर यू. तर ब्रह्मस्थानात अजिबात खोदकाम करायचं नाही. नाही, त्याला एक प्रॉपर दिशा आहे, त्या दिशेनंच खोदकाम सुरू करायचंय, तर Yes. तुमचं बांधकाम फास्ट होणार आहे. येस, तुम्ही साऊथला जाऊन तिथेही खोदकाम केलं तरी तुम्ही अडकणार आहात. त्याच्यामुळे योग्य दिशा, योग्य वेळ, योग्य मुहूर्त. आता वेळ मुहूर्त ह्याचंही मी थोडं स्पष्टीकरण देतो मॅडम. बिल्डर आहे, त्या बिल्डरची स्वतःची एक पत्रिका आहे, त्याच्या पत्रिकेत ग्रह फिरतायत, प्रॉपर चंद्र बघू, त्याचा चंद्र कुठल्या ठिकाणी आहे ह्याच्यावरती तो मुहूर्त ठरतो. लग्नाचा मुहूर्त बघावा आपण म्हणतो, तिथं नवरा बायकोची दोघांची पत्रिका, दोघांच्या पत्रिकेत तिथं काय परिस्थिती आहे. म्हणजे माझं जर मी खड्ड्यात जायच्या जागी जर माझा असेल तर मी खड्ड्यात जाणार आहे ते काम करताना, तो मुहूर्त माझ्यासाठी योग्य नाहीये. त्यामुळे मुहूर्त ह्याच्यावर पण मी वेगळ्या पद्धतीने व्याख्यान मोठं देऊ शकेन. मुहूर्त ही गोष्ट ती लग्नाची असू, भूमिपूजनाची असू किंवा इतर कशाची असू, मुहूर्त ही गोष्ट सुद्धा फार महत्वाची आहे. अगदी योग्य सांगितलं. कारण आहे ना, थोडे प्रिकॉशन, पण पुढचे येणारे अनेक अडचणींपासून तुम्ही मुक्त होऊ शकता. आणि हे जर असं मुक्त व्हायचं असेल, परत सांगते, थातूर काहीतरी करायचं नाही. ज्याला योग्य नॉलेज, त्यातली मुळापर्यंत जाण्याची ज्याची तयारी आहे, अशाच व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं पाहिजे, जेणेकरून उन्नतीचा मार्ग हा तुमच्यासाठी सुखकर बनवू शकतो आणि तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी येतात त्या अडचणींना तुम्ही दूर करू शकता. आणि सर, मला वाटतं थोडं आणखीन पुढे जाऊन मी असं सांगेन की का जुन्या लोकांना एवढं पत्रिका किंवा ह्या बारीक सारीक गोष्टी का कराव्या लागत नव्हत्या? कारण आचरण, विचार हे सात्विक होते. भुकेल्याला अन्नदान हे सहज होतं. तिथं काहीतरी कृत्रिम, आज काहीतरी सांगितलंय म्हणून जाऊन अन्नदान करायचं हे नव्हतंच. मुख्य त्या ठिकाणी मी प्राण्याला असं ऍड करीन, कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात चांगली वाईट फळं मिळण्यासाठी कारण 3 असतात. बघा, पहिलं कारण त्याची कुंडली, मग ती ट्रान्झिट असेल किंवा कायमची असेल, बरोबर. दुसरं कारण ती राहतात ती किंवा वावरतात ती वास्तू, आणि तिसरं त्याचं कर्म. म्हणजे पूर्वीच्या काळी कुंडली, वास्तू ह्या दोन्हीत जरी मार्क कमी झाले तरी कर्म ह्या माध्यमातून पुण्याईचं मार्क जे होते ते वाढत होते आणि ते मॅच होत होतं. आता आपल्याकडे पुण्याई कर्म हा किती आपला आहे याचा थोडा विचारच करावा लागेल. अगदी पुण्य कर्म हे महत्वाचं आहे असा विचार. सर, तुम्ही अगदी अधोरेखित केली ही गोष्ट. मुक्ताबाईंनी जसं म्हटलं होतं, अरे ज्योतिषा, माझ्या घरी येऊ नको, माझ्या हातावरच्या रेषा बघू नको. कारण स्वतःच्या रेषा बदलणारी माणसं होती. त्यांचं जीवनमानच वेगळं होतं. लवकर उठणं, लवकर झोपणं, कष्ट, सुसंस्कृतपणा हा त्यांच्यात होता. आपण बघा ना, विपरीत चालतोय आणि विपरीत चालल्यानंतर आपल्याला गायडन्स घ्यायचाच आहे. कारण विपरीत चालून सुद्धा आयुष्य विपरीत होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर भोंदू बाबांना बळी न पडता, जे खरोखर ज्ञानी आहेत, ज्यांनी हा वसा म्हणून घेतलेला आहे. तुम्ही मला म्हणाल की वसा कसं म्हणता, ही तर प्रोफेशन आहे. येस, ऍक्सेप्ट. का प्रोफेशन असू नये? जर 24 तास एखादी व्यक्ती जर ह्या अभ्यासाला देते तर ते तिचं प्रोफेशनच आहे. आणि जर मला अपग्रेड करून मी जर माझ्या ज्ञानाचे एक पर्टिक्युलर अमाऊंट फीज म्हणून घेते, त्यातही काही चुकीचं नाहीये. बरोबर. तुमची पिळवणूक केली जाते का? तुम्हाला तुमची परिस्थिती नाहीये आणि तुम्हाला चांगला ज्योतिषी आहे ना, पिळवणूक करतच नाही. जर त्याला कळलं ना जेन्युइन आहे, गरीब आहे, तुम्हाला तो त्याच्या ऑफिसमध्ये नाही पण मागच्या दरवाजाने नक्कीच तो तुम्हाला अशी काही टिप्स देईल की तुम्ही तुमच्या आयुष्यातून बाहेर पडणारच. सर, बरोबर बोलते ना? एकदम परफेक्ट. त्यामुळे आज जे आपल्याकडे पाहुणे आपल्याला आज जे लाभले, म्हणजे खरंच सामान्य व्यक्ती नाहीये. मराठी ज्योतिष मंडळ, महाराष्ट्र राज्य ह्याचे अध्यक्ष, अत्यंत जबाबदारीने बोलणारे, एक राजकारणाची पार्श्वभूमी असलेले आणि पत्रकारिता, निर्भीड पत्रकारिता ह्याचं व्यासंग असणारे असे पाहुणे आज आपल्याला लाभले. आणि सर, खूप सुंदर माहिती दिलीत. आम्ही तुम्हाला असं सोडणार नाही, परत पुन्हा तुम्हाला बोलवणारच आहोत. हो, नक्की. कारण तुम्ही अजून आम्हाला टेक अवे दिला नाहीये. नक्की. नाही, आता मी एक गोष्ट परत रिपीट करेन. आता मूळ मुद्द्यावर येतो. खरात प्रकरण, नाशिक प्रकरण फार चर्चा चालली आहे मॅडम. त्यामुळे अनेकांना मी मगाशी तर बोललो 3 वर्ग डोळ्यापुढे देऊन सल्ला दिलाय, पण परत मी रिपीट करेन. ह्यामुळे काय होतंय, लोकांचं ज्योतिष क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय, शंका वाढते. त्या लोकांना मी असं सांगेन
प्रत्येक क्षेत्रात काही लोक असतात की ती वाईट करत असतात. ह्याचा अर्थ सगळे तसे नसतात. बरोबर ते क्षेत्र वाईट नसतं. ठीक आहे, ह्या कुणीतरी असं काहीतरी चुकीचं केलंय म्हणून ज्योतिष क्षेत्र वाईट नाहीये, न्यूमरोलॉजी क्षेत्र वाईट नाहीये, आम्ही वाईट नाहीये. आमच्यासारखी चांगली लोक समाजात आहेत, ही लोकांनी हुडकली पाहिजे. चुकीच्या लोकांच्याकडे न जाता चांगल्या लोकांच्याकडे जायचं, ही लोकांची कला आहे. ती लोकांनी योग्य पद्धतीनं केलं पाहिजे त्या पद्धतीनं, असं मला वाटतंय. आणि बहिणाबाई, मगाशी मला फार ह्याचे मेसेज पडतायत सध्या, आवर्जून मी त्याच्यावर बोलेन. त्याचा एक आधार फार नाही, ज्योतिष क्षेत्राच्या विरोधात काम करणारा एक वर्ग आहे समाजात, एक संघटना आहे मोठी, की प्रचंड त्याच्यावर त्यांना अगदी काम करायचं आहे. पण आता आपल्यासारखे काही तज्ज्ञ त्यांना असे फेस करतायत की त्यामुळे त्यांना बिचारे अडचणलेत आणि मग ते कुठंतरी असं जुनं काहीतरी काढतायत. बहिणाबाई अशा म्हणल्या होत्या ज्योतिषाच्या नादात. मी त्यांना असं म्हणतो, बहिणाबाई योग्यच आहेत, त्या श्रेष्ठच आहेत, त्यांचं श्रेष्ठत्व आम्ही काढू शकत नाही, आम्ही ते कोण काढणार आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी अशी कविता करताना कदाचित त्यांना आमच्यासारखे चांगले ज्योतिषतज्ञ भेटलेच नाहीत म्हणून ते अशा म्हणल्यात. त्यांना जर कदाचित आमच्यासारखे चांगले भेटले असते तर त्यांनी ही कविता ड्रॉप केली असती, नसती म्हणली, असं माझं मत आहे. पण त्याच्यावर कृपा जर करून त्याचा फायदा घेऊन कोणी जर आमच्या बाबतीत बडबडत असेल, कमेंट करत असेल, तर त्यांनी ती चूक सुधारा. आताचा काळ बदललाय, आम्ही बदललोय. त्यांचा काळ वेगळा होता, तो काळ सोडून द्या. आता आमच्या काळाकडे बघा, आमच्याकडे बघा आणि ती कविता थोडी विसरून जा, असं माझं मत आहे. मी म्हणणार नाही की ती कविता विसर. सर, जसं मी तुम्हाला म्हटलं, अत्यंत जबाबदारीने बोलतायत, कारण ते अध्यक्ष आहेत आणि त्यांना खरोखरच हे म्हटलंच पाहिजे. पण तरीही बहिणाबाई त्यांनी त्या काळाचं समर्पक वर्णन केलेलं आहे. कारण त्या काळात लोक तशी होती, तेवढे कष्ट घेण्याची कॅपॅसिटी होती, आज नाहीये. त्यावेळेला तो काळच वेगळा होता. इतकी अनसर्टिनिटी, शाश्वती कशाचीच नाही, अशा पिरियडमध्ये आपण आहोत. बहिणाबाई या निसर्गात वाढलेल्या आणि इतकं सुंदर सगळं, तिथे कठीणाई कमी होती. किंवा त्यावेळेला असं वातावरण होतं, माणसातली आपुलकी वेगळी होती, गाव छोटही होती, लांब लांब माणसं जात नव्हती. आता कुठल्या 7 समुद्रापलीकडे आपली मुलं पाठवत असतो, आई वडील कुठे, लहानपणीच आई आणि मूल एकत्र नसतं. हे इतकं विचित्र समीकरण आहे ना. त्यामुळे मला वाटतं बहिणाबाई त्यांची संकल्पना आज इथे फिट बसत नाही. अदरवाईज आपण जर आजही त्या तशा टाईपमध्ये असतो, कदाचित इतके जास्त संख्येने ज्योतिषांची गरज लागली नसती. परंतु आज एक नवीन वर्ग, सुशिक्षित वर्ग, तरुण वर्ग, तो सुद्धा ज्योतिष शास्त्राकडे वळत आहे. माझ्याकडे इतके छान कॉन्टॅक्टमध्ये असे ज्योतिषी आहेत किंवा असे पुरोहित आहेत ज्यांनी यजुर्वेदाचा अभ्यास केलाय 5-5 वर्ष. तरुण मुलं, म्हणजे आपली संस्कृती ही कायम राहणार, ज्याला 5-10 हजार वर्षांची ज्याला पार्श्वभूमी आहे, असं ज्योतिषशास्त्र ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहणार आणि चांगली लोक यात येत राहणार आणि भोंदू बाबांचा पडदा फार्श करत राहणार. त्यामुळे तुम्ही सावध राहा, तुम्ही सजग राहा, पण ह्या शास्त्रापासून दूर जाल असं करू नका. कारण ते आपल्या सगळ्यांसाठी खरोखरच एक उपयुक्त आहे. दुधारी तलवार आहे, वापरायची कशी तुम्ही ठरवा. आयुष्याला शेप देण्यासाठी की तुकडे करण्यासाठी. शेप द्या, सुंदर व्हा, यशस्वी व्हा आणि पुढे जा. सर, तुम्ही इतकं सुंदर लिहिलंय पाठीमागे तुमच्या आय ट्रीट ही क्युअर्स. मी तिथेही सांगितलंय, मी क्युअर्स नाहीये, ही क्युअर्स. आय ट्रीट फक्त सल्ला देतोय. किती सुंदर. म्हणजे जर प्रत्येक ज्योतिषाने जर ही भावना ठेवली ना, तर कशाला माझ्या पाया पडा आणि मी मोठा आणि मी हात करणार आणि मी आशीर्वाद देणार. अरे स्वतःला आधी आशीर्वाद द्या. हे प्रिन्सिपल डोक्यात ठेवा. आय ट्रीट ही क्युअर्स. सर, इतकं उपयुक्त माहिती तुम्ही दिलीत आणि इतकं स्पष्टपणे तुम्ही तुमचं मत मांडलत. उगाच सगळं जग तोंडसुख घेते म्हणून आपण घ्यावं असं न करता संयमित स्वरूपामध्ये तुमची मतं मांडलीत. टेक अवे बाकी आहे, त्यासाठी पुन्हा त्रास देणार म्हणजे देणार. कारण बीटीएस मराठी राजमंच असा आहे की मराठी घराघरात योग्य त्या गोष्टी बिनधास्त बेधडक डॉक्टर शोभा चांदगुडे म्हणजे मी सगळ्यांसमोर या घेऊन जाते. सर, आपण आलात, खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा येण्याचं निमंत्रण देऊन आज आपण रजा घेऊया. ओके, नमस्कार.
नमस्कार.